वाघाच्या जबड्यात घालूनी हात मोजूते दात जातही आमुची. तुम्ही आम्हाला शिकवायचं नाही वाघाचे पंजे काय आहेत ते. आनंद दिघे नावाचा एक नेता तयार होतो शिवसेनेमध्ये आणि जनसंघाच्या बालेकिल्ला हिसकावून घेतो. लक्षात घ्या, भाजपला हे शल्य आहे. भाजपला हे अनेक वर्षांपासूनचं शल्य आहे. जेवढं भाजपा मोदींचा प्रचार करत नाही तेवढा तुम्ही करताय. हो. अमित शहाचा प्रचार जेवढा भाजपा करत, लोहपुरुष तर तुम्ही म्हणालात ना. मुंबई हवी का आपल्याला? तर ते आर्थिक केंद्र आहे म्हणून हवे ना. तर हाच न्याय आहे ना, तो MMRच्या बाबतीत लागू सरळ सरळ होताना दिसतोय. ठाणे जिल्हा हा काही शिवसेनेचा बालेकिल्ला असं म्हणायचं, पण वस्तुस्थिती आता तशी नाही आहे. गेल्या 2.5 वर्षापासून महाशक्ती माझ्या पाठीशी आहे, हा नॅरेटिव्ह काय तुम्ही आम्ही तयार केलेला नाही, हा स्वतः शिंदेनीच केलेला आहे. रवींद्र चव्हाण हे सुरुवातीपासून दुखावलेले नेते आहेत. हो. का वाढवण उभं राहत आहे? ते गुजरातच्या जवळ उभं राहत आहे ना. चौथी मुंबई गुजरातच्या जवळ का हवी तुम्हाला? लक्षात घ्या, एअरपोर्ट तिकडेच का हवा? बुलेट ट्रेन याच मार्गाने का जाते? त्यामुळे मुंबई जोडू पाहतायत गुजरातशी. देवेंद्र फडणवीसांनाही लक्षात आलं की आपण एवढी सगळी यंत्रणा वापरली होती कल्याण डोंबिवली, एवढी सगळी सगळ्या पद्धतीची. त्यानंतरही शिंदेंनी तो विजय खेचून आणला. या कुटीची सुरुवात एका अर्थाने श्रीकांत यांच्या आक्रमक धोरणातून झालेली आहे. हे काय नाकारता येणार नाही. शिंदे फडणवीसांचं सध्या राज्यात काय चाललंय मला आपण पाहतोय, पण या दोन नेत्यांचं याविषयी एक मत आहे. दिघेंच्या अवतीभोवती जो भक्त समुदाय होता शिवसैनिकांचा, त्याला पहिल्यांदा असं लक्षात आलं की आमच्या मागे कोणीतरी दिघे साहेबांसारखा उभे राहणारा माणूस आहे. नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली ह्या स्वतंत्र लढवायचा जर निर्णय घेतला गेला तर शिंदे काय प्रचार करणार आहे? शिंदे भाजपच्या विरोधात काय प्रचार करणार? गणेश नाईकांना भाजपमध्ये जावं लागलं ना. कुठलीही ईडी किंवा CBIची नोटीस येण्यापूर्वी गेले ते. नालासोपारामध्ये योगी आदित्यनाथची सभा होते, अगदी महापालिका निवडणुकीतही. राहिला प्रश्न भिवंडीचा, तो मुस्लिम बहुल दोन्ही मतदारसंघ बऱ्यापैकी असले तरी तिकडे भाजपचा आमदार निवडून येतो. जे आनंद दिघांना त्यांच्या हयातीत दोन गोष्टी ज्या जमल्या नाहीत ना, त्या शिंदेंनी करून दाखवल्या होत्या. देवेंद्र फडणवीसांचं ते आक्रमक रूप पाहून ना, शिवसेनेला असं कोणीतरी अंगावर घेतंय हे पाहून मी अनेक जुने शिवसैनिक पण थबकलेले पाहिले होते त्यावेळी. मी जर युतीमध्ये लढलो नाही तर पडेन, याची कल्पना अनेक शिंदेंसोबत असलेल्या नेत्यांना आलेली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतली आधी फाईल हलवण्याचा पण अधिकार नव्हता त्यांना, कारण मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदे. शहर कोणाच्या ताब्यात? श्रीकांत शिंदेंचं. पहिली गोष्ट मला असं वाटतं, त्यांनी हे मान्य करायला हवं की आता आपण मुख्यमंत्री नाही. आणि त्यांनी हे पण मान्य करायला हवं की मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीसांसारखा नेता आहे. नमस्कार. बोलबिडू चर्चामध्ये आपलं स्वागत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम जे आहेत ते वाजू लागलेले आहेत. अजून प्रचाराचा नारळ अधिकृत फुटला नसला तरी बिगुल आपण म्हणूयात तो वाजलेला आहे. आणि महाराष्ट्र म्हटल्यानंतर मुंबईची चर्चा नेहमीच होते, कारण मुंबईमध्ये काय होणार. आणि यावेळी तर ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. म्हणजे राजकीयदृष्ट्या जरी अजून अधिकृत घोषणा झाली नसली तरी त्यामुळे मुंबईकडे लक्ष आहे. पण मुंबईच्या बरोबरच मुंबई MMR हा जो सगळा भाग आहे किंवा हा जो सगळा टापू आहे तो फार लक्षवेधी ठरणार आहे. कारण आता माहिती आहे की मुंबईमध्ये एक मर्यादा आहे. आता सगळा जो विकास पण होतोय किंवा सगळे जे नवे प्रकल्प येत आहेत, अगदी अटल सेतू असेल, नवी मुंबईचा विमानतळ असेल, चौथी मुंबई असेल, तिसरं विमानतळ असेल, म्हणजे वाढवण, पालघर या सगळ्या ठिकाणी जी सगळी विकास कामं होत आहेत, ठाण्यामध्ये जे अंतर्गत मेट्रो येते आहे, हे सगळं पण फार महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्याचबरोबर इकडचं राजकारण, ठाण्यामध्ये तर आपल्याला माहितीच आहे, युती होईल की नाही माहीत नाही अजून, पण तिथं शिंदे आणि भाजप असा संघर्ष जो आहे तो उफाळून आलेला आहे. उल्हासनगरची घटना असेल, कल्याण डोंबिवली असेल, या सगळ्या भागामध्ये नेमकं काय घडतंय दोन्ही पातळ्यांवरती. म्हणजे जसं म्हटलं की इकॉनॉमिक किंवा जी डेव्हलपमेंट आहे ती तिकडं जी येते आहे ती तर निर्णायक असणारच आहे, पण तिकडं राजकीय समीकरणं जी आहेत ती काय बनत आहेत, संघर्ष जो आहे तो का उफाळून आलेला आहे. आणि ही फक्त नुरा कुस्ती आहे, नंतर एकत्रच येणार आहेत का दीर्घकालीन ह्याचे पडसाद उमटणार आहेत, हे सगळं MMR रिजनमधलं राजकारण, अर्थकारण जाणून घेण्यासाठी बोलबिडू चर्चा या कार्यक्रमामध्ये आपण खास पाहुण्यांना बोलवलेलं आहे. जयेश सामंत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. लोकसत्ताचे MMR रिजनचे ते ब्युरो हेड आहेत आणि त्यांच्याकडून आपण हे सगळं जे काही MMRमध्ये चाललं, म्हणजे मुंबई सोडूनचा जो सगळा लगतचा भाग आहे त्याच्यामध्ये काय चाललेलं आहे हे जाणून घेणार आहोत. खूप खूप स्वागत तुमचं या कार्यक्रमामध्ये.
मुंबई तर आपल्याला माहितीच आहे आणि तिथं काय आता लढाई सुरू आहे. अनेक वेळा असं होतं की मोठ्या महापालिका असतात, त्याच्यामध्ये काही भाग जे आहेत ते झाकोळून जातात. पण तसं नाही आहे. म्हणजे आता मुंबई एम-एम-आर जर बघितलं तर त्याचं इतकं महत्त्व आहे. सगळ्यांच्या बोलण्यामध्ये मुंबई एम-एम-आर येतं. म्हणजे अगदी देवेंद्र फडणवीस असो, राज ठाकरे, उद्धव ठाकरे त्याच्यातनंच कळतं की त्याचं जे महत्त्व आहे की ते आहे. पण इथं आपण म्हणजे मला सुरुवातीला हेच म्हणायचं आहे की मुंबई एम-एम-आरबद्दल तुम्ही जरा सांगा. कारण सगळं जे आता पुढची दिशा जी दिसते आहे विकासाची किंवा डेव्हलपमेंटची, ती सगळी हाच भाग दिसतोय. आणि जोडीला राजकीय ज्या सगळ्या घडामोडी किंवा संघर्ष आत्ता जे उफाळून आलेले आहेत, ते पण इथंच दिसत आहेत. त्या दृष्टीने मुंबई व्यवहारचं जे महत्त्व आहे सुरुवातीला, आपण त्याच्यापासून सुरुवात ते करू. एकतर मुंबई एम-एम-आरची ग्रोथ जी आहे, मुंबई पलीकडची जी ही सगळी सगळी शहरं आहेत, साधारणपणे नवी मुंबई असेल, ठाणं असेल, पालघर जिल्हा असेल, कल्याण डोंबिवली असेल. तर याचा ग्रोथ पाथ तर खरं तर 2014 नंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तर त्यांनी त्यांच्या काळातच खरं तर हा सुरू झाला ग्रोथ पाथ. पण एम-एम-आर म्हणून कधी आपण लक्षात आलं, तर एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले, मग महाविकास आघाडीचं सरकार पडलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांनी पूर्ण विकासाचा जो काय म्हणतात त्याला, जो सगळा सूर आहे किंवा विकासाचं जे केंद्र आहे ना, ते पूर्ण मुंबईच्या पलीकडे एम-एम-आरकडे वळवलेलं दिसतंय आपल्याला. त्याचं कारण काय? मुळात तर ठाणं त्याचं केंद्र आहे. या एम-एम-आरचं सगळं केंद्र हे ठाणं आहे आणि अ, अर्थात बालेकिल्ला एकनाथ शिंदेंचाही ठाणेच आहे. त्यामुळे त्या केंद्राच्या त्या शहराच्या अवतीभोवतीच विकास व्हावा आणि विकासाचं केंद्र ते एकंदर असावं. बरोबर. तर अशा पद्धतीची रचना मुळात एकनाथ शिंदेंनी केलेली पाहायला मिळते. त्याच काळात तुम्ही एक लक्षात घ्या, शिंदे मुख्यमंत्री असताना एक गोष्ट असं म्हणाले, की देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये एम-एम-आरचा मोठा सहभाग राहील भविष्यामध्ये. तेव्हा एकंदर या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असा मेसेज गेला, की देशाच्या सकल राष्ट्रीय जी-डी-पीमध्ये एम-एम-आरचा मोठा उत्पन्न राहील. हे आहे काय नेमकं? नेमकं काय प्रकरण आहे एम-एम-आर? तर तिथून खरं तर एम-एम-आर आणि आपण ज्याला मुंबई महाप्रदेश म्हणतो, तर त्याचा एकंदर ग्लोरिफिकेशन असं म्हणूया आपण सुरू झालं. अ, अर्थात तिथे खूप मोठे प्रकल्प हो. मी म्हणालो मगाशी त्याप्रमाणे 2014 पासूनच खरं तर देवेंद्र फडणवीसांनी ते आखले आणि अटल सेतू असेल किंवा नवी मुंबई विमानतळ असेल अ, आणि सर्वात महत्त्वाचं अलीकडच्या काळात तुमच्या जेव्हा सत्ता बदल झाला, सत्ता बदल नाही झाला, मुख्यमंत्री बदल झाला. तेव्हा आता जे नवी मुंबई विमानतळाचं जेव्हा उद्घाटन झालं, तेव्हा देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदींच्या साक्षीने असं म्हणाले, की यापुढची चौथी मुंबई असेल ती पालघर जिल्ह्यात. म्हणजे पहिली मुंबई, एक नवी मुंबई, विमानतळाच्या पायथ्याशी उभ्या राहणारी म्हणजे जो रायगडचा जिल्हा आहे सगळा, जो उरण असेल किंवा पनवेल असेल, खोपोली असेल, त्याच्या पायथ्याशी जो सगळा परिसर आहे, नवी मुंबई विमानतळाला लागून आहे. दुसरीकडून अटल सेतू तिथे येतं. तिसरीकडून जे-एन-पी-टी जे देशातलं सर्वात मोठं बंदर आहे. तर त्याच्या अवतीभोवती एक तिसरी मुंबई आणि देवेंद्रजी असं म्हणाले, की चौथी मुंबई. चौथी मुंबई म्हणजे अगदी पालघरचं जे टोक आहे, म्हणजे हं. असं म्हणूया गुजरात राज्य आणि पालघर म्हणजे महाराष्ट्राचा जो प्रवेशद्वार आहे, त्याच्या अवतीभोवती एक चौथी मुंबई विकसित करायची. चौथी मुंबई विकसित करत असताना हे शहरं अशीच नाही ना विकसित होत. त्याच्या हो. अवतीभोवती प्रकल्प उभे राहतात. तर तिथे वाढवण नावाचं एक सर्वात मोठं देशातलं आणखी एक बंदर जे जे-एन-पी-टीपेक्षा दुप्पट-तिप्पट आहे असं म्हणतात. तर ते तिकडे आखलेलं आहे आणि एकनाथ शिंदेपेक्षाही मी असं म्हणेन, की देवेंद्र फडणवीसांचा तो ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं या सरकारला म्हणजे शिंदेंना ठाण्याच्या अवतीभोवतीचा जो विकास दिसत होता, तो आहेच आणि देवेंद्र फडणवीसांना वाढवणच्या अवतीभोवती, गुजरातच्या लगत हा सगळा जो विकास दिसतोय ज्याचा उल्लेख ते चौथी मुंबई असं करतात. त्यामुळे या दोन्ही शिंदे फडणवीसांचं सध्या राज्यात काय चाललंय आपण पाहतोय. पण या 2 नेत्यांचं याविषयी एक मत आहे, की एम-एम-आर हा पुढचा डेव्हलपमेंट झोन असेल. करेक्ट. बरोबर. आणि इंटरेस्टिंग आहे म्हणजे जसं मुंबईमध्ये बघितलं आपण म्हणजे मुंबईमध्ये जो संघर्ष आहे, तो कुठेतरी म्हणजे फडणवीस किंवा भाजप आणि उद्धव ठाकरे अजूनही ते हातातून गेलेले नाही पूर्ण. पण हा जो पुढचा संघर्ष एम-एम-आर मधला दिसतोय, तो जरी हे 2 नेते महायुतीमध्ये असले किंवा एकत्र असले, तरी पण म्हणजे तुम्ही म्हणाला की शिंदेच्या काळामध्ये एम-एम-आरला जे महत्त्व आलं आणि आता फडणवीस तेच पुढं सगळे करतायत. त्यामुळे इथं सुद्धा संघर्ष होणार आहे, जरी दिसत असलं तरी. तर तोही आम्हाला जाणून घ्यायचा आहे, की नेमकं म्हणजे शिंदेंचं एक व्हिजन आहे किंवा त्यांना जे एक मॉडेल, प्रारूप बनवायचं आहे स्वतःचं. मुख्यमंत्री असताना प्रत्येकाला एक असतं, प्रत्येकाचे ड्रीम प्रोजेक्ट वगैरे ते. त्यामुळेच त्यांनी पण ठाणे हे सगळं
म्हणजे कॉन्सन्ट्रेट केलं किंवा फोकस जो होता शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातला आणि आता फडणवीस जेव्हा परत आलेले आहेत तेव्हा तोच आहे. स्वाभाविकपणे तिथं संघर्षाची जी बीजे आहेत ती सुद्धा ह्याच्यामध्येच कुठंतरी दडलेली आहेत. 100% तर म्हणजे ती थोडीशी तुम्ही उलगडून सांगा की 100% म्हणजे की वरवर दिसायला हे जरी दोन नेत्यांचा तुम्ही जसं म्हणाल की सूर किंवा फोकस जरी एक असला तरी संघर्षाची जी बीजे आहेत ती पण ह्याच्यामध्येच नाही, आहेत. राजकारण आणि अर्थकारण हे काही वेगळं नसतं ना मुळात. म्हणजे आणि ज्यांना असं वाटतं हे वेगळं असतं, तर त्यांना मला असं वाटतं राजकारणाची समज थोडी कमी आहे, असं आपण म्हणावं. त्यामुळे राजकारण हे आणि अर्थकारण हे हाताहात एकाच धरूनच असतं. नाण्याच्या 2 बाजू असतं. वगैरे आपण म्हणा. मुंबई का ना? मुंबई का हवी? मुंबई अनेक वर्ष मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची का होते? अनेक राज्यांपेक्षा मुंबई महापालिकेचं बजेट अधिक आहे असं म्हटलं जातं ना अनेक वर्ष. त्यामुळे मुंबई हे आर्थिक विकासाचं केंद्र, श्रीमंत मुंबई महापालिका, मुंबई शहरामध्ये एम-एम-आर-डी असेल, एम-एस-आर-डी-सी असेल, अशा वेगवेगळ्या प्राधिकरणांची कोट्यवधी रुपयांची प्रकल्प. तर त्यामुळे मुंबईवर राज्य करायचं आहे ना लोकांना वर्षानुवर्ष. मग मग ते काय म्हणतात त्याला शिवसेना असेल, काँग्रेस असेल, पूर्वीचे वेगवेगळे पक्ष असतील आणि आत्ताचा भाजप असेल. मुंबई हवी का आपल्याला? तर ते आर्थिक केंद्र आहे म्हणून हवे ना. तर हाच न्याय आहे ना, तो एम-एम-आरच्या बाबतीत लागू सरळ-सरळ होताना दिसतोय. एक लक्षात घ्यायला हवं, मुंबईला ना एक सॅच्युरेशन आलेलं आहे. हो. ते गेल्या अनेक वर्षांपासून येतंय. त्यानंतरही ते काय वाढीव एफ-एस-आयच्या माध्यमातून मजल्यांवर मजले चढवा, मोकळ्या जे काही खार जमिनी आहेत त्या घ्या. त्यातून मुंबई फुगवली जातेय. पण नॅचरल फ्लो आहे ना मुंबईच्या वाढीचा, याला आता मर्यादा आहेत. मग तो कुठे आहे? तर मुंबईला लागून लक्षात घ्या देशाची आर्थिक राजधानी असलेलं जो मुंबई शहर आहे, त्याला लागून ही सगळी शहरं आहेत. मी जो महानगर प्रदेशाचा उल्लेख करतो, त्याला आपण एम-एम-आर म्हणतो म्हणजे काय? मुंबई महानगर प्रदेश ना. तर त्याला लागून असलेली ही शहरं आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या शहरांना एक आर्थिक महत्त्व आहे. मुंबईतल्या अनेक बिल्डरांना ठाण्यात प्रकल्प उभारावेसे वाटतात. लक्षात घ्या, मुंबईतल्या बिल्डरांना नागपूरला प्रकल्प उभारावेसे वाटतात का? अगदी पुण्यातही वाटत नाहीत. हो, बरोबर. पण ठाण्यात वाटतात ना, कारण ते मुंबईला लागून असलेली ही शहर आहे. मुंबई विमानतळ असेल, नवी मुंबई विमानतळ असेल, मुंबईचा सगळा शेअर मार्केट असेल, वगैरे, वगैरे. म्हणजे जे आर्थिक केंद्र आहे, तशा अवतीभोवतीची ही सगळी शहरं वसतायत आणि त्याचमुळे मला असं वाटतं मग काही लाख कोटी रुपयांचे प्रकल्प इथे आखले गेलेले आहेत. काही लाख कोटी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 3.5-4 लाख कोटी रुपयांचे प्रकल्पांची सद्यस्थिती तिथे कामं सुरू आहेत. हं. वाढवण तर आत्ता कुठे पायाभरणी सुरू झालेली आहे. वाढवण होणार आहे पुन्हा. तिथेच विमानतळ येतंय. ते पुन्हा मोठ्या प्रमाणावर हजारो कोटी रुपयांच्या जमिनींचं संपादन या सगळ्या पट्ट्यामध्ये सुरू आहे आणि याच सगळ्या एक लक्षात घ्या, जेव्हा हा विकास होतो ना, जेव्हा नागरीकरण मोठ्या प्रमाणावर होतंय ना, तर त्या नागरीकरणाबरोबर एक मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय लोकसंख्या किंवा नवी लोकसंख्या या सगळ्या भागामध्ये येऊ पाहते आणि मला असं वाटतं, की 2014 पासून देवेंद्र फडणवीसांनी किंवा भाजपांनी या सगळ्या पट्ट्याचं महत्त्व जोखलेलं आहे. हां, ही मूळ भूमी कोणाची आहे? ही मूळ भूमी राजकीयदृष्ट्या म्हणतोय मी. ही मूळ भूमी तशी शिवसेनेची. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आपण वर्षानुवर्ष म्हणत आलो. दिघेंच्या काळापासून. पण प्रत्यक्ष परिस्थिती आता अशी राहिलेली आहे का? म्हणजे या परिस्थितीमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेले दिसतात आणि अर्थातच हा सगळा पट्टा एवढा मोठ्या आर्थिक विकासाचं जे केंद्र देशातलं उभं राहतंय, तो पट्टा आपल्याला कोणाला नको असेल? तर हं. त्यामुळे इथे राजकीय संघर्ष सरळ-सरळ दिसतोय करेक्ट. आणि मला तो संघर्ष उद्धव ठाकरे आणि भाजपा किंवा एकनाथ शिंदेपेक्षा थेट जो दिसतोय ना हां, हां, हां. अलीकडच्या काळात, तर तो देवेंद्र फडणवीस किंवा भाजपा आणि एकनाथ शिंदेमध्ये दिसतो. हां, म्हणजे मला तेच म्हणायचं आहे, की हा तुम्ही फार एक महत्त्वाचं वाक्य वापरलं. हे तर आहेच, की अर्थकारण आणि राजकारण या वेगळ्या गोष्टी नाहीत. हातात हात घालूनच येतात. ठाणे हा इथूनच सुरुवात करूयात हो, आपण. हो. कारण ठाणे जो बालेकिल्ला होता तो शिवसेनेचा होता आणि अर्थातच म्हणजे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंनी जी सुरुवात केली ती होती आणि तो जवळपास शिंदेनी हायजॅक केला आणि आता तो शिंदेकडून भाजपला एक प्रकारे आपण हायजॅक मला माहीत नाही शब्द, पण तो मिळवायचा आहे. कारण या सगळ्या एम-एम-आरचा काय म्हणत आपण जे शीर असेल किंवा जे मुख्य असेल ते ठाणे आहे आणि जी ठिणगी पण पडताना दिसते आहे ती इथंच दिसते. तर परिस्थिती आता ठाण्याची काय आहे? ठाण्यामध्ये कदाचित युती होईल न होईल माहीत नाही. परंतु ठाण्यामध्ये शिंदेंना शह देणं, ती महापालिका हिसकावून घेणं किंवा त्यांना डाउनसाइज करणं, कट साइज म्हणजे जसं मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना कट साइज करणं बघतायत. ठाण्यामध्ये पण भाजपचा जो आत्ता पवित्र आहे तो हाच आहे. म्हणजे शिंदेंना कट साइज करायचे त्यांच्या हातातून ती महापालिका हिसकावून घ्यायची आहे. काय आहे काय म्हणजे आता प्लॅन? मला
दोन गोष्टी अशा वाटतात. मी ठाणे शहरापुरतं आपण कदाचित पुढच्या टप्प्यात बोलू शकतो. पण मला असं वाटतं ना, ठाणे जिल्हा आता आपल्याला हवा असं भाजपाला 2014 पासूनच वाटू लागलं. हां, कदाचित त्यांना ते खूप पूर्वीपासून वाटत होतं, पण तसं ते शक्य नव्हतं. म्हणजे खरा तर हा वाद कुठला आहे लक्षात घ्या. म्हणजे ठाणे ठाणे जुन्या ठाणे लोकसभेचे खासदार कोण? रामभाऊ म्हाळगी, राम कापसे, भाजपाचे पूर्वीचे. तर रामभाऊ म्हाळगी, कापसेंसारख्या आणि जनसंघाचा मोठा प्रभाव असलेलं हे सगळं क्षेत्र आहे. ठाणं असेल, कल्याण डोंबिवली असेल, हे जनसंघाचा प्रचंड प्रभाव असलेलं क्षेत्र आहे. आनंद दिघे नावाचा एक नेता तयार होतो शिवसेनेमध्ये, जो तळागाळात काम करतो, ग्रामीण भागात जातो, शहरांमध्ये रात्रंदिवस लोकांसाठी उपलब्ध होतो आणि जनसंघाच्या बालेकिल्ला हिसकावून घेतो. लक्षात घ्या, भाजपला हे शल्य आहे. भाजपला हे अनेक वर्षांपासूनचं शल्य आहे. म्हणजे जी जुनी ठाणे लोकसभेची जागा होती, ज्यात आता कल्याण वेगळं झालेलं आहे, तिकडे शिंदेचे पुत्र आहेत. पण जुनी जी ठाण्याची लोकसभेची जागा आहे, त्यात नवी मुंबई होतं, ठाणे होतं, कल्याण डोंबिवली होतं. शिंदेने आपलं दिघे साहेबांनी ती हिसकावून घेतली जनसंघाकडून किंवा भाजपाकडून आणि तिथे प्रकाश परांजपे यांना तिथे उमेदवारी देऊन त्यांनी 3 ते 4 वेळा निवडून आणलं. ही आपला बालेकिल्ला, आपल्या विचारांना मानणारा सगळा मतदार असताना शिवसेने म्हणजे या मोठा भाऊ, छोटा भाऊ हा जो काय या वादामध्ये आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याकडून तो हिसकावून घेतला. याचा कमालीचं शल्य म्हणा, राग म्हणा, जुन्या भाजपाच्या मनात, संघ परिवाराच्या मनात खूप आधीपासूनचा आहे आणि त्याचे छोटे-छोटे असे वादाचे प्रसंग नंतरच्या काळातही घडलेले दिसतात. 2014 नंतर जसा एकंदर देशाच्या राजकारणाचा पोत बदलू लागला, तेव्हा भाजपानी मला असं वाटतं, या जुन्या प्रदेशावर जी आमची भूमी होती ही, ती तुम्ही खेचून घेतलीत, तर त्या पुन्हा प्रदेशावर त्यांनी ताबा कसा मिळवायचा यासाठी प्रयत्न सुरू केले आणि ते साधारण त्याचं नेमकं रूप आपल्याला दिसलं 2015 ला. जेव्हा कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक झाली, तेव्हा ह्याचं नेमकं म्हणजे मला 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 चांगलं आठवतंय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदेंना असं कोणीतरी सांगितलं, की भाजपा कल्याण डोंबिवलीमध्ये अजिबात युती करायच्या मनस्थितीत नाही. महायुती ही कल्पनाच नव्हती तेव्हा युती. हो, सरळ साधी युती मत. युती करायच्या अजिबात ह्याच्यात नाही. तर शिंदेंना त्यावर विश्वासच बसला नव्हता. असं कसं ना, म्हणजे आपण कल्याण डोंबिवली वर्षानुवर्ष आपण युतीत लढलोय. म्हणजे ठाणं आपण युतीत लढलोय. ठाण्यात 22 जागा द्यायच्या. भाजपाला काहीतरी 18 जागा द्यायच्या. त्यात 7 जागा भाजपाच्या निवडून येणार. मग कुठल्यातरी प्रभाग समितीचं अध्यक्षपद त्यांना देऊ करायचं. हे असं वर्षानुवर्ष काय म्हणतात त्याला, शिंदेच नव्हे तर शिवसेनेने ना ठाणे जिल्ह्यात अशी दादागिरी म्हणजे मोठा भाऊ हो, हां. अगदीच चिमुकल्या भावावर जशी दादागिरी करतो ना, तशी दादागिरी एकेकाळी शिवसेनेने करून झालेली आहे. कल्याण डोंबिवलीत त्यांनी केलेलं आहे. अशा परिस्थितीत 15 मध्ये भाजपा आपल्याशी युती करणार नाही, यावर शिंदेंचा विश्वासच बसत नव्हता सुरुवातीच्या काळात. पण देवेंद्र फडणवीसांनी ते जोखलं होतं. संघाच्या मुशीतून तयार झालेले फडणवीस आहेत शेवटी ते. संघ परिवाराला मानणारा संघ परिवाराचा बेस असलेला मोठा प्रदेश डोंबिवलीत होता. त्यांच्या हाती पुन्हा रवींद्र चव्हाणांसारखा नेता तेव्हापासून होता, ज्याला आरेला करायची काय ती पर्सनॅलिटी आहे रवींद्र चव्हाणांची. गणपत गायकवाड जो बाजूचा मतदारसंघ आहे कल्याण पूर्वचा, तोही त्यांच्या गळ्याला लागला तोही त्यांच्या गळ्याला लागला होता. त्यामुळे मला असं वाटतं तेव्हा ते देवेंद्र फडणवीसांनी हेरलं आणि 2015 मध्ये ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदा शिवसेना, अशी जुनी शिवसेना म्हणू आणि भाजपामध्ये संघर्ष उघडपणे दिसला. आणि म्हणजे ते तुम्हाला ते गाजलेलं वाक्य देवेंद्र फडणवीस म्हणजे मला अगदी स्पष्ट आठवतंय, अगदी प्रचार संपायला 2 तास शिल्लक होते. त्यापूर्वी एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पोलिस आमच्या कार्यकर्त्यांना मारतायत, मी मारतायत. खिशात हो. राजीनामा घेऊन आलोय वगैरे ते सगळं झालं. ते त्यांनी ते टीव्हीवर पाहिलं. ते तडकाफडकी डोंबिवलीला निघाले. डोंबिवलीत त्यांनी सभा घेतली शेवटची संघाचा बालेकिल्ला असलेला आणि ती एवढी आक्रमक सभा म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं ते आक्रमक रूप पाहून ना, शिवसेनेला असं कोणीतरी अंगावर घेतंय, हे पाहून मी अनेक जुने शिवसैनिक पण थबकलेले पाहिले होते त्यावेळी, की ठाणे जिल्ह्यातल्या शिवसेनेचा एक ना वेगळा पोत आहे, आक्रमक पोत आहे त्यांचा सगळा. म्हणजे अगदी कुठल्याही पातळीवर ते लढायला सज्ज असतात. असं असताना देवेंद्र फडणवीस येतायत, भाजपच्या केडरला एक प्रकारचा मेसेज देतायत. वाघाच्या जबड्यात घालूनी हात मोजुते दात जात ही आमुची. तुम्ही आम्हाला शिकवायचं नाही वाघाचे पंजे काय आहेत ते. तर हा एवढा स्ट्राँग मेसेज गेला आणि त्या सभागृहात ते मी कव्हर करत होतो. मी पाहिलं
भाजपचे कार्यकर्ते अक्षरशः खुर्च्यांवर उभे राहून उड्या मारत होते. हो. पहिल्यांदा भाजप एवढा आक्रमकपणे, भाजपचा केडर एवढा आक्रमकपणे शिवसेनेच्या विरोधात उभा राहतोय, हे 2015 साली आम्ही पहिल्यांदा पाहिलं. आणि त्यानंतरचा हा आपण सगळा प्रवास सातत्याने पाहतोय. ठाणे जिल्ह्यातल्या 18 जागांपैकी 2014ला जेव्हा हे 2 पक्ष वेगळे लढले होते, तेव्हाही 9 जागांवर भाजप जिंकली होती. आणि आता तर महायुतीच्या गणितात 10 जागा त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे ठाणे जिल्हा हा काही शिवसेनेचा बालेकिल्ला असं म्हणायचं. पण वस्तुस्थिती आता तशी नाहीये. आणि पुढच्या काळात ती अजून हे आव्हान अधिक गहिरं असेल शिंदेंपुढचं. अ, हा सगळा देवेंद्र फडणवीसांचा आवेश तुम्ही जो सांगितला 2015चा, हे सगळं होऊन सुद्धा जिंकता नाही आलं फायनली. म्हणजे ते जे आहे इतकं सगळं करून सुद्धा जिल्हा परिषद असेल किंवा हे असेल, ते शिंदेंनी परतून लावलं आव्हान हे. 100% थोडंसं ते सांगा, मग आपण पुढे जाऊयात. बघा हे हां. आनंद दिघे नावाचे दिघे नावाचा नेता काय ताकदीचा होता ना, त्याचं हे दर्शन आपल्याला त्यावेळी घडलं. एवढी अ, एवढी तळागाळात त्या माणसानी संघटना जो बांधली होती ना, ग्रामीण असो, शहर असो, एवढ्या तळागाळात जवळपास दिवसातले 16 तास लोकांसाठी अवेलेबल राहणारा हा नेता होता. त्यांच्या कार्यपद्धतीविषयी अनेकांना अनेक प्रश्न असू शकतात. परंतु शिवसेना त्यांनी घराघरापर्यंत पोहोचवली. ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक शहरापर्यंत, गावापर्यंत पोहोचवली. जिकडे शाखा इथे उभारली जाईल की नाही असा प्रश्न पडायचा आपल्याला, तिकडे त्यांनी ती बांधली. त्यामुळे ना शिंदेंच्या काय म्हणतात त्याला, शिंदेंसोबत एक तगडा तळागाळातला शिवसैनिक होता, पहिली गोष्ट. दिघे गेल्यानंतर साधारण 5 वर्षाचा काळ असा होता, साधारण 4 वर्षाचा हो. काळ असा होता, की शिवसेनेला जिल्हाप्रमुखच सापडेना. त्यांनी काही प्रयोग करून पाहिले, पण ते रघुनाथ मोरेंचा वगैरे तर माझ्या माहिती ते आजारीच पडले किंवा त्यांचा ॲक्सिडेंट झाला. त्यामुळे त्यांना जिल्हाप्रमुखच सापडेना आणि 2004-5च्या सुमारास शिंदेंची निवड उद्धव ठाकरेंनी केली. शिंदेंचा बॅकग्राऊंड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते सभागृह नेता होते महापालिकेत. अतिशय जवळचे वाघाई इस्टेट तो शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून म्हणवला जातो. तिथले अ, अ, तिथले ते कार्यकर्ते, तिथून त्यांना आमदारकी पण पुढे दिली गेली. आणि शिंदेंचं वेगळेपण असं आहे ना, की दिघेंनी जो जोडलेला, बांधलेला शिवसैनिक होता, हं. त्याला ताकद देण्याचं काम शिंदेंनी केलं. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. सिंघानिया हॉस्पिटल, आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर सिंघानिया हॉस्पिटल जाळं गेलं. बेचिराग झालं ते. बेचिराग झालं, जाळं गेलं. आणि अनेक शिवसैनिकांवर, अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर त्या संदर्भात गुन्हे दाखल होते. गव्हर्नमेंट काँग्रेसचं होतं आणि प्रकारी भयंकर होता. त्यामुळे ते गुन्हे दाखल होणं स्वाभाविक होतं. शिवसैनिकांचे जथ्थेच्या जथ्थे त्या रुग्णालयाच्या दिशेने जात होते. त्यांनी ते पेटवलं वगैरे. फारच भयावह परिस्थिती होती ती. दिघे गेल्यानंतर ही सगळे शिवसैनिक पोलीस ठाण्यांमध्ये, न्यायालयात अक्षरशः खेटे मारायचे. मोठे-मोठे पदाधिकारी खेटे मारायचे. शिंदेंनी पहिल्यांदा काय केलंय माहिती आहे का तुम्हाला? शिंदेंनी पहिल्यांदा या रुग्णालय जळीत प्रकरणातले जे आपले कार्यकर्ते होते, शिवसेनेचे कार्यकर्ते होते, त्यांच्या केसेस त्यांनी हातात घेतल्या. त्यासाठी वकील नेमले. त्यासाठी खर्च केला. पोलीस ठाण्यांमध्ये या सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत शिंदे स्वतः जायचे. हां. लक्षात घ्या. कोर्टामध्ये उभे राहायचे त्यांच्यासोबत. वकिलांची नियुक्ती करायची. त्याच्यासाठी जो काही काय आर्थिक बळ लागतं ते त्यांनी शिंदेंनी उभं केलं. दिघेंच्या अवतीभोवती जो भक्त समुदाय होता शिवसैनिकांचा, त्याला पहिल्यांदा असं लक्षात आलं, की आमच्या मागे कोणीतरी दिघे साहेबांसारखा उभे राहणारा माणूस आहे. आणि एकनाथ शिंदे खूप नवखे होते एकनाथ शिंदे त्या काळात, लक्षात घ्या. आता राजन विचारे म्हणतात ना वगैरे, की तुम्ही नंतर आलात. पण शिंदेंनी ते पालकत्व घेतलं. ओन केलं ते. ओन केलं. हां. शिवसैनिकांचं पालकत्व घेणं महत्त्वाचं होतं. ते शिंदेंनी घेतलं आणि ते नुसतं ठाणे शहरापुरतं नाही घेतलं. ते संपूर्ण जिल्ह्यापुरतं घेतलं. म्हणजे आज जे तुम्हाला काय म्हणतात त्याला, राज्याच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये फिरणारे शिंदे दिसतायत ना, हं, हं. तशा पद्धतीत ठाणे जिल्ह्यात कानाकोपऱ्यात फिरणारे शिंदे. फक्त आता सारख्या एवढ्या बातम्या होत नव्हत्या त्याच्या. हा भाग वेगळा आहे. पण एक शाखा त्यांनी, मला आठवत नाही की त्यांनी एक शाखा ठाणे जिल्ह्यातली सोडली असेल. शहराच्या शहरं पिंजून काढली. कल्याण डोंबिवली पिंजून काढलं. कल्याण डोंबिवलीत दिघे साहेबांनी उभा केलेला एक शिवसैनिक होता. त्याला पदरात घेतलं. त्याला ताकद दिली. त्याला जे बळ लागतं, शिवसैनिकांना अनेक बळ लागतात. ते ते सगळं दिलं. ते ते बळ त्यांनी पुरवण्याचा किमान प्रयत्न केला. आणि हे कधी केलंय त्यांनी, लक्षात घ्या, हे सत्ता नसताना केलंय. राज्यात त्यांची सत्ता नव्हती.
ते नसताना त्यांनी आता म्हणजे आता जर मुख्यमंत्री म्हणून ते जर बळ देत असतील तर मला असं वाटतं ते साहजिक आहे. पण ते तेव्हा सत्ता नसताना आणि प्रत्येक आंदोलनात, लढ्यात, मलंगडाचं आंदोलन त्यांनी परत हो, उभं केलं. उभं केलं जे ते. जे दिघे साहेबांच्या काळातलं होतं ते त्यांनी उभं केलं. त्यामुळे शिवसेनेच्या केडरला ना एक काय म्हणतात त्याला ताकद देण्याचा, आत्मविश्वास देण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळे मी परत मूळ मुद्द्यावर येतो. त्यामुळे 2015 मध्ये देवेंद्र फडणवीस आक्रमकपणे जरी उतरले काय म्हणतात त्या निवडणूक प्रचारात, तरी शिंदेंच्या शिवसेनेचा मी शिंदेंच्या शिवसेनेचा मुद्दामून उल्लेख करतोय. खरं तर तेव्हा शिवसेना एकसंघ होती. पण शिंदेंच्या शिवसेनेचा त्यांना पराभव करता आला नाही. कारण शिंदेंनी ती शिवसैनिकांची मोड बांधली होती. प्रभागांमध्ये उत्तम म्हणजे जे काय निवडून येण्याची क्षमता ज्या वेगवेगळ्या क्षमता लागतात, ते उमेदवार अचूक त्यांनी हेरले होते. त्यासाठी जे काही बळ उपलब्ध करून द्यावं लागतं, साम, दाम, दंड, भेद सगळं त्यांनी वापरलं आणि त्यातही मुख्यमंत्री स्वतः प्रचारात उतरल्यानंतरही त्यांनी सत्ता खेचून आणली. मला असं वाटतं, हा शिंदेंच्या राजकीय जीवनातला टर्निंग पॉइंट आहे. तो यासाठी तुम्ही मला हा टर्निंग पॉइंट का यासाठी त्याचं कारण देवेंद्र फडणवीसांनाही लक्षात आलं, की आपण हं. एवढी सगळी यंत्रणा वापरली होती कल्याण डोंबिवलीत. एवढी सगळी, सगळ्या पद्धतीची. त्यानंतरही शिंदेंनी तो विजय खेचून आणलेला आहे. अर्थात बाळासाहेब ठाकरेंना मानणारा तिकडे शिवसैनिक आहेच, यात काही वाद नाही. पण काय म्हणतात त्याला तळागाळात जाऊन जी काही बांधणी करावी लागते आणि विजय उभा करावा लागतो, तो देवेंद्र फडणवीसांनी पाहिला. शिंदेंनी तो विजय खेचून आणला आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंचं समीकरण पुढच्या काळात आपल्याला बदललेलं दिसतंय. एक्झॅक्टली. तुम्ही फार छान सांगितलं. कारण हे लेगवर्क नेटवर्क म्हणजे जे दिघेंची जी पोकळी होती, तुम्ही सांगितलं की ती त्यांनी नुसती भरून नाही काढली. तर एक ओनरशिप घेतली, पालकत्व केलं. गंमत बघा पुढं त्यांनी धर्मवीर सिनेमातून ते नरेटिव्ह जे आहे, म्हणजे किती चतुराई दाखवली. आणि दुसरीकडे बाळासाहेब ठाकरेंचा पण म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा पण फोटो वापरायचा, दिघेंचा पण मी वारसदार आहे हे दाखवायचं. पण आता जेव्हा एकमेकांच्या समोर होते आणि फडणवीस त्यांना हरवू शकले नाहीत. नंतरच्या काळामध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा ते बळ देणं स्वाभाविक होतं. पण आता अ, शिंदेच्या ट्रॅपमध्ये अडकत चाललेत का? कारण एक प्रकारे त्यांचे पालक बदललेले आहेत. आता महाशक्ती किंवा अमित शहा किंवा नरेंद्र मोदी म्हणजे कुठंतरी शिंदे हे फडणवीसांशी संघर्ष करून त्यांनी तो सगळा किल्ला जो आहे ठाण्याचा तो राखला. त्याच्यानंतर ते मुख्यमंत्री पण झाले. पण आता जे बुरुजाला धक्के देणं सुरू झालेलं आहे, ते करताना शिंदेची धावपळ आपल्याला जी बघायला मिळते, ती कशामुळे होते? रवींद्र चव्हाण जे आता आलेले आहेत, तर ते पण जाणीवपूर्वक केलंय का? म्हणजे आता फडणवीसांनी सुद्धा नेमणुका करताना, तर शिंदे हे शिंदेच्या ट्रॅपमध्ये आता अडकत चाललेत का? पण शिंदे आणि संघर्ष हे काही समीकरण सुटत नाही. ते त्यांचं सुरुवातीपासून त्यांना तो संघर्ष आहे. आता तर तो मला असं वाटतं आता तर तो अधिक असेल यापुढच्या काळात. आणि आपण जे काही पाहिलं या साधारण 2-3 आठवड्यापूर्वीपासून आपण जे काही पाहतोय, तर त्याचं प्रत्यंतर यायला लागलंय. आणि म्हणजे मुख्यमंत्री पदाचा 2.5 वर्षाचा काळ त्यांनी काय म्हणतात त्याला उद्धव ठाकरेंच्या विरोधात बांधणी करण्यात, ती शिवसेना हिसकावून घेण्यात, स्वतःचा एक केडर उभा करण्यात, स्वतःचा एक पक्ष उभा करण्यात अ, त्यांचा तो वेळ सगळा खर्ची पडलेला दिसतोय. पण मला आता असं वाटतं ना, आता चौफेर आव्हान आहे त्यांच्यापुढे. हं, हं, हं. कारण उद्धव ठाकरेंचं तर आव्हान त्यांच्यासमोर कमी अधिक प्रमाणात राहणार, असं दिसतंय. पण सर्वात मोठं त्यांच्या समोरचं आव्हान मला जे दिसतंय ना, ते अस्तित्वाचं आव्हान राहील आता. आणि ते अशा अर्थाने राहील, कारण आता त्यांचा सामना भाजपाशी होईल. तो सातत्याने होईल असं मला दिसतंय. कारण भाजप आता त्यांच्या घरात, त्यांच्या हं, अंगणात अंगणात. शिरलेला आहे आणि आपण देशाचं राजकारण पाहतोय, महाराष्ट्राचं राजकारण पाहतोय आणि भाजपाकडून म्हणजे असं मी अगदी थेट म्हणणार नाही, पण अगदी सायसूद वागण्याची अपेक्षा काही भाजपाकडून कोणी करू नये आणि मला असं वाटतं शिंदे ते करत असतील असं मला वाटत नाही. म्हणजे ते गाफील नाहीयेत. गाफील नाहीयेत. त्यांना कल्पना आहे, पण ते तुम्ही मगाशी म्हणालात ना, ते त्यांच्या ट्रॅपमध्ये आहेत. त्या ट्रॅपमध्ये ते कसे आहेत? तर मला असं वाटतं, की गेल्या 2.5 वर्षापासून महाशक्ती माझ्या पाठीशी आहे. हा नॅरेटिव्ह काय तुम्ही आम्ही तयार केलेला नाही. हा स्वतः शिंदेनीच केलेला आहे. बरोबर आहे. त्यामुळे माझ्या मागे दिल्लीची महाशक्ती आहे. माझ्या मागे भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत आणि सर्वात महत्त्वाचं जे भाजपला जे हवंय तेच मी करतोय. बरोबर आहे. हा हा जो नॅरेटिव्ह शिंदेंनीच स्वतः तयार केलेला आहे.
आता उद्या प्रश्न असा महत्वाचा आहे, की जर स्थानिक भाजपा नेत्यांचा आग्रह शिंदेंच्या महाशक्तीने मान्य केला, म्हणजे अगदी आपण स्पष्ट म्हणू, की फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांचा आग्रह जर महाशक्तीने मान्य केला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे अगदी नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली ह्या स्वतंत्र लढवायचा जर निर्णय घेतला गेला, तर शिंदे काय प्रचार करणार आहेत? शिंदे भाजपच्या विरोधात काय प्रचार करणार आहेत? हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. हे बघा आता अलीकडच्या काळात हे सगळे नेते असं म्हणतात, की ही मैत्रीपूर्ण लढत असेल. म्हणजे राजकारणात निवडणुकीच्या रिंगणात मैत्रीपूर्ण वगैरे काही नसतं. फेक आहे हे. काय ना हे मिथ आहे. काय ना महापालिकांच्या निवडणुका या लार्जर कॅनव्हासवर लढल्या जातात. नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये गावागावांमध्ये शहरा-शहरा, छोट्या-छोट्या शहरांमध्ये जे काही वादंग सुरू आहेत, ते आपल्याला एवढे पुढे येताना दिसत नाही. ते सुरू आहेत पण ते सुरू आहेत लक्षात घ्या. पण उद्या ठाणे महापालिकेत देवेंद्र फडणवीस जर शिंदेच्या विरोधात प्रचाराला आले, शिंदेच्या विरोधात म्हणजे शिंदेच्या पक्षाच्या विरोधात तर हे आव्हान नसेल का? हे आव्हान असेल आणि शिंदेची अडचण इकडे सुरू होते, की भाजपच्या विरोधात काय बोलायचं? महाशक्ती कोणाच्या पाठीशी होती? तुमच्या पाठीशी महाशक्ती. अ, या राज्याचा विकास कोणामुळे होतोय? तर तुम्हीच म्हणालेला देवेंद्र फडणवीस हो. सातत्याने सॉरी देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी उद्धारकर्ते आहेत उद्धार करते आहेत नरेंद्र नरेंद्र मोदी. मोदी आणि बरोबर आहे. अटल सेतूचं जेव्हा जेव्हा शुभारंभ होता, तेव्हा अटल सेतूच्या शुभारंभाचा कार्यक्रम झाला नवी मुंबई विमानतळ आत्ता जिकडे मैदान विमानतळाच्या शेजारी जे मैदान आहे तिथे तिथे रामाच्या प्रतिकृती कोणी उभारल्या सगळ्या? तुम्ही उभारला. कारण अयोध्येचा कार्यक्रमही त्याच दरम्यानच्या काळात होता. त्यामुळे नरेंद्र मोदींचं नॅरेटिव्ह स्ट्रॉंग व्हावं. अमित शहा या राज्यामधल्या कुठल्याही कोपऱ्यात आले तर त्याच्या स्वागताला पहिलं कोण पहिल्यांदा जातं? असतात. तुम्ही जाता. म्हणजे मी माझी ठाम माहिती आहे, की शिवसेनेचे काही नेतेही अस्वस्थ आहेत. म्हणजे शिंदेच्या सोबत असलेले त्यांचं हे पहिल्या दिवसापासून म्हणणं आहे, की आम्हाला स्थानिक पातळीवर जर भाजपच्या विरोधात निवडणूक लढवावी लागली तर कशी लढवायची आम्ही? कारण तुम्ही जेवढं भाजपा मोदींचा प्रचार करत नाही तेवढा तुम्ही तुम्ही करताय. करताय. हो. अमित शहाचा प्रचार जेवढा भाजपा लोहपुरुष तर तुम्ही म्हणालात ना हो. अमित शहांना. आणि अमित शहाच्या उपस्थितीत जय गुजरात म्हणताय तुम्ही. हां, तो तर वेगळाच भाग आहे. तर माझा मुद्दा असा आहे, की जर उद्या ठाणा, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली यासारख्या काय म्हणायचं शिंदेच्या अंगणात, मी नवी मुंबई काय त्यांचं अंगण आहे असं म्हणणार नाही, पण शिंदेच्या अंगणात जर भाजपा आणि शिंदे आमने-सामने असतील, तर शिंदे भाजपाला काउंटर कसं करणार? मैत्रीपूर्ण लढती म्हणजे कशा लढणार? आणि उद्या जर संजय केळकर, गणेश नाईक असं म्हणाले, की राज्यातली सर्वात भ्रष्टाचारी महापालिका ही ठाणे आहे. तर त्यावर काय उत्तर देणार तुम्ही? ठाणे महापालिकेत जो शिंदेचा बालेकिल्ला आहे, तिथे 2 महिन्यापूर्वी अतिक्रमण विभागाचा प्रमुख जो उपायुक्त असतो, तो 20 लाख रुपयाची लाच घेताना पकडला जातो. म्हणजे ठाण्याच्या बाहेर असलेला मुलुंड भागातला डी-सी-पी अँटी करप्शनचा, तो मुख्यालयात येतो. तो ती रेड करतो. त्या उपायुक्ताला पकडतो. सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रात त्या महापालिकेच्या नावाने, ठाणे महापालिकेच्या नावाने छितू होते. मुंबईतून अँटी करप्शनचा डी-सी-पी इथे येऊन रेड करतो. हे डीजींना माहीत नसेल का? हे मुख्यमंत्र्यांना माहीत नसेल का? हे मुख्यमंत्र्यांच्या परवानगी विना झालं का? आपण असं समजू झालं, मग डीजींच्या परवानगी विना झालं का? असं आपण समजू झालं. पण शिवसैनिक आणि शिंदेच्या जवळची लोकं हे समजून घ्यायला तयार नाहीयेत ना. त्यामुळे काय म्हणतात त्याला शिंदेच्या अवतीभोवती असं किंबहुना असं म्हणू, की शिंदेची जी महापालिका आहे, ज्याच्यावर शिंदेंनी एवढं वर्ष प्रभुत्व गाजवलंय, त्याच्या अवतीभोवती फास आवळायला भाजपाने केव्हाच सुरुवात केलेली आहे. त्यामुळे पुढचा काळ शिंदेसाठी संघर्षाचा असेल. उद्या असं आपण धरून चालू, की समजा ते महाशक्तीला अगदी त्यांची मनधरणी करून युतीही त्यांनी केली. तरीही युतीत एकमेकांच्या पायात पाय घातला जाणार नाही, याचीही शाश्वती देता येत नाही. एवढी मनं दुखावलेली आहेत ना आता. बरोबर. हे मैत्रीचं नाटक म्हणजे काय म्हणतात त्याला रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या मैत्रीतल्या कथनी आणि करणीमधले फरक शिंदेनी ऑलरेडी अनुभवलेले आहेत. बरोबर. परंतु याची सुरुवात जे देवेंद्र फडणवीस म्हणतात, की तुम्हीच केली. हां, म्हणजे आता 100% उल्हासनगरमध्ये तुम्ही काय केलं असंही त्यांनी सांगितलं. हां, आणि दीपेश म्हात्रेचा जो किस्सा घडला किंवा ओमी जे आहेत आपले पालकचे त्यांच्याकडे जी माणसं पाठवली. हे सगळं करून शिंदे परत अमित शहांना भेटतायत. हां, आणि त्यांच्याकडेच त्यांची माहीत नाही, पण त्यांची तक्रार करतायत. असंही चित्र आहे. शिंदेचे सुपुत्र आहेत सॉरी तुम्हाला शिंदेचे सुपुत्र आहेत ना श्रीकांत हे कमालीचे महत्वाकांक्षी आहेत आणि यंग पण आहेत, आक्रमक आहेत. या महत्वाकांक्षेतून त्यांनी गडबडी केलेल्या आहेत. हे तर म्हणजे काय म्हणतात ना कोलीत देणं, ते संधी देणं भाजपाला. आता मला तुम्ही एक साधी गोष्ट सांगा. उल्हासनगर
उल्हासनगर महापालिका क्षेत्रात पप्पू कलानींचं एकेकायचं वर्चस्व आहे. ओमी हा त्यांचा मुलगा. आता ओमी कुठल्या पक्षात आहे का? तर कुठल्याही पक्षात नाही. असं असताना भाजपाचे 4 स्थानिक नगरसेवक हे ओमींसोबत जातात. म्हणजे आपण देशाचा ट्रेंड काय बघतोय, राज्याचा ट्रेंड काय बघतोय, साधारणपणे आमदार, खासदार काय आपले ते जे काय असतात ते सत्ताधारी पक्षाच्या जवळ जातात ना. ओमींची कुठली सत्ता आहे? राज्यात सत्ता नाही. आई त्यांच्या आमदारकीला पडलेले आहेत. महापालिकेत अजून काही म्हणावी तर सत्ता नाही. हम्म. असे काही कलानी कुटुंबीय फार प्रभावी नाही. कारण शरद पवारही काय प्रभावी म्हणजे शरद पवारच स्वतः झुंजतायत. त्यामुळे कलानी कुटुंब काय प्रभावी राहण्याचं काही कारण नाही. असं असताना भाजपासारख्या तगड्या पक्षाच्या नगरसेवकांना त्यांच्यासोबत जावंसं वाटतंय. तर याच्या मागचा करता करविता कोण हे न समजणारे एवढे तर मूर्ख भाजपाचे दुधखोळे नेते आहेत. नाहीयेत. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं तो बर्निंग पॉइंट होता. आणि हे 4 नगरसेवक श्रीकांत शिंदेंच्या सांगण्यावरून ओमीकडे गेले आणि ओमी आणि श्रीकांत यांची जवळीक भाजपाला अजिबात आवडलेली नाही. त्यात नगरातल्या भाजपचे 2 नगरसेवक श्रीकांत यांनी स्वतःच्या पक्षात पण घेतले. त्यामुळे या काय म्हणतात त्याला, या फुटीची सुरुवात एका अर्थाने श्रीकांत यांच्या आक्रमक धोरणातून झालेली आहे. हे काही नाकारता येणार नाही आणि त्याचा दुसरा एपिसोड आपण कल्याण डोंबिवलीत पाहिला. दीपेश म्हात्रेला रवींद्र चव्हाणांनी घेतला आणि तुम्हाला परत एक मजेदार किस्सा सांगतो, लक्षात घ्या. रवींद्र चव्हाण हे सुरुवातीपासून दुखावलेले नेते आहेत. कसं बघा आता काय म्हणजे राजकारणाचे पोत कसे बदलत असतात बघा, इंटरेस्टिंग गोष्ट आहे. अ, अ, सरकार बदललं म्हणजे ते आधी मंत्री झाले, राज्यमंत्री वगैरे सोडून द्या. पण सरकार बदललं आणि रवींद्र चव्हाणांकडे सार्वजनिक बांधकाम सारखं स्ट्रॉंग महाराष्ट्रातलं आपण ज्याला मलईदार किंवा प्रभावी वगैरे वगैरे असं म्हणतो तसं खातं देवेंद्र फडणवीसांनी सोपवलं. आता म्हणजे पहिल्या काही मंत्र्यांमध्ये रवींद्र चव्हाणांचा समावेश होतो हो. तशा अर्थाने. बरोबर. बरोबर आहे. असं असलं तरी कल्याण डोंबिवली महापालिकेतली साधी फाईल हलवण्याचा पण अधिकार नव्हता त्यांना. कारण मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदे. शहर कोणाच्या ताब्यात? श्रीकांत शिंदेंचं. त्यामुळे थेट पाणउतारा म्हणणार नाही. राजकीय नेते काय अगदी थेट एकमेकांचा पाणउतारा करत नसतात. पण कळत नकळत पाणउताराचे अनेक प्रसंग हम्म. रवींद्र चव्हाणांच्या वाट्याला गेल्या 2.5 वर्षात आलेले आहेत. लक्षात घ्या. दुखावले गेलेले आहेत. शेवटी काय म्हणतात त्याला, राजकारणी गेंड्याच्या कातडीचे वगैरे असतात वगैरे मान्य आहे, पण कातडी तर असतेच ना त्यांना. हां, तर त्यामुळे मनाने दुखावलेले रवींद्र चव्हाण बघा आज राजकारण कसं बदलतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसचा ब्लू आईड बॉय, पक्षाचा रवींद्र चव्हाण पक्षाचा प्रदेशाध्यक्ष. त्यामुळे मी असं म्हणणार नाही वचपा, पण उट्टे काढण्याची संधी तर कशी सोडणार? राजकीय शुभचुक्ती असे करण्यासाठी त्याच्यामुळे दीपेश म्हात्रे एकेकाळी जो श्रीकांत शिंदे यांच्या निकटवर्तीयांमध्ये ओळखला जात होता, तो अचानक या पक्षात प्रवेश करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महेश पाटील यांचं रवींद्र चव्हाण यांच्याकडे जाणं, हे मला असं वाटतं शिंदेंसाठी सर्वात धक्कादायक होतं आणि त्यानंतर तो मंत्रिमंडळाला अनुपस्थिती वगैरे वगैरेचा हो, एपिसोड हो, घडलेला आहे. कॅबिनेटमध्ये दीपेशच्या वेळी तो नाही घडलेला आहे. घडलेला. तो महेश पाटलांच्या वेळी झालाय. महेश पाटील फुटणं म्हणजे भरत गोगावले उद्या फुटण्यासारखे आहेत शिंदेपासून. अशी परिस्थिती आहे स्थानिक राजकारणात. त्यामुळे आता काय म्हणतात त्याला, मौका सभी को मिलता है. आता तो रवींद्र चव्हाणांना मिळालाय. बरोबर. आणि ते मौके पे चौका मारणारच. मारतात. म्हणजे जी ठिणगी पडली त्याचा कदाचित वणवा पण भडकू शकतो. म्हणजे उल्हासनगर बघितलं आपण किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये जे झालं. आता मला एक विचारायचं आहे की म्हणजे तुम्ही म्हटलं की एक प्रकारे शिंदेंना संघर्ष करावा लागणार आहे. हा संघर्ष वेगळा आहे आणि अस्तित्वाची लढाई पण असू शकते. आपल्याला या घटकेपर्यंत माहीत नाहीये. कदाचित त्यांचा प्रयत्न असेल की युती व्हावी. हो, म्हणजे हो, महायुती हो, झाली तर हो. कदाचित त्यांच्यासाठी ते सोपं असेल. पण जर महायुती होणार नसेल तर काय वाढून ठेवले त्यांच्यासमोर ते सांगितलंय. बाकी आपण बोलणारच आहोत इतर आपण. या सगळ्या ह्याच्यामध्ये ठाकरे बंधू कुठं आहेत? किंवा हे सगळं युतीतल्या युतीतच चाललेलं आहे का महाविकास आघाडी मग तिथं? कारण नरेश म्हस्के जे आहेत त्यांच्या प्रचाराला राज ठाकरे आले होते. आता ते राज ठाकरे इकडं असणार आहेत किंवा उद्धव ठाकरे जरी आता मुंबई आहे त्यांच्या, पण एकेकाळी ठाणे पण होतो. तर त्या कशा चुका झाल्या? ठाण्यामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील वगैरे, यांना काय स्कोप आहे का नाही या सगळ्या ह्याच्यामध्ये? का हे सगळं जे चितबी मेरी पडबी मेरी हे सगळं शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्येच होणार? मानणारे मतदार 100% आहे. हं. परंतु संघटना नाही राहिली. ठाकरेंसोबत संघटना राहिली दिसत नाही. आणि त्याचं कारण स्वतः ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे स्वतः आहेत. कसं आहे मुंबईतलं राजकारणात ते एवढे बिझी राहिले असं म्हणूया, की त्यांनी एक सेनापती नेमला ठाण्यामध्ये आणि त्या सेनापतीला एवढे अधिकार दिले,
की त्या सेनापतींनी तो सगळा सगळा प्रांत आपल्या ताब्यात घेतला आणि त्यात ते मुख्यमंत्री झाले परत. म्हणजे काय राज्याभिषेकच झाला त्यांचा. त्यामुळे जे छोटे-छोटे खालचे सरदार होते त्यांच्यासोबत आले. तर त्यामुळे तो राजकारणात जे काही व्हावं लागतं ते सगळं नेमकं घडत गेलं. पण उद्धव ठाकरेंनी अनेक वर्ष ठाण्याकडे पुरेसं लक्ष दिलेलं नाही. संघटना कोणी म्हणजे मी दाव्याने सांगू शकतो उद्धव ठाकरेंना अनेक शहरांमधले शहर प्रमुख पण माहीत नसतात. बरोबर आहे. या म्हणजे मी ठाणे पट्ट्यातले म्हणतोय तुम्हाला. मुंबई त्यांना अगदी कानाकोपरा माहिती आहे. पण ते ते सगळं एकनाथ शिंदेनी केलं ना. नियुक्त्या कोणाच्या सांगण्यावरनं झालेल्या आहेत. महापालिकेतल्या पदाधिकाऱ्यांच्या, महापौर असेल, सभागृह असेल, स्थायी समिती असेल, पक्षातले पदाधिकारी जे काय त्यांचे जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, व्हॉटएव्हर जे काही खाली-खाली अगदी शाखा प्रमुखांपर्यंत. सगळं शिंदेच्या शिंदे अनेक वर्ष जिल्हा प्रमुख राहिलेत ना. लक्षात घ्या. आता नरेश मस्केला त्यांनी केलं वगैरे. पण शिंदे अनेक वर्ष पक्षाचे जिल्हा प्रमुख राहिलेत. 2 प्रारूप आहेत शिवसेनेमध्ये थेट. एक मुंबईचं, एक शिवसेनेचं म्हणजे असं म्हणतात 3 प्रारूप आपण समजूया मूळ शिवसेनेचे. एक मुंबईची शिवसेना, एक ठाण्याची शिवसेना आणि आपण असं म्हणू मराठवाड्याची किंवा नगराची एक शिवसेना. मुंबईची शिवसेनेचा पूर्ण पॅटर्न वेगळा राहिलेला आहे. त्यांची कार्यपद्धती, मंडळांमधून काम करण्याची पद्धती वगैरे. ठाण्याचा पॅटर्नच वेगळा आहे. मी तुम्हाला सांगू ठाण्याचा म्हणजे तुम्ही जर निवडणुकीचा हंगाम कधी ठाणं कव्हर करायला या, ठाण्याचा शिवसैनिक पहाटे 5 वाजेपर्यंत झोपत नाही. कारण दिघे झोपायचे नाहीत. आनंद दिघे कुठे झोपायचे. त्यामुळे रात्रभर काम करा, परत सकाळी उठून काम करा. शिंदेही झोपत नाहीत. शिंदेही झोपत नाहीत ना 4 वाजे. झोपच येऊ शकत नाही या मंडळींना. लक्षात घ्या आणि मुख्यमंत्री झाल्यापासून किंवा अलीकडच्या काळापासून कंप्लीट वेगळ्या पॅटर्ननी ते काम करतात. घराघरात त्यांचं नेटवर्क आहे. शाखांमधून त्या शिवसेनेचं नेटवर्क आहे आणि संपूर्ण ते जिल्ह्यांमध्ये आहे. आता हे जे प्रारूप आहे ना, रात्रीचं जागून काम करणं वगैरे, वगैरे हे प्रारूप दिघेंचं प्रारूप आहे आणि ते शिंदेंनी जसंच्या तसं स्वीकारलेलं आहे. त्यात अगदी एखाद दुसरा बदल असेल तर. पण ते त्यांनी स्वीकारलेलं आहे. या ठाकरेंकडे राहिलेली माणसं काही खूप म्हणजे अगदी म्हणजे राजन विचारे हा एक अपवाद. त्यात त्यांना 2 पराभव, एक लोकसभा आणि विधानसभेत पराभव पाहायला झाला. पुन्हा एक अडचण राजन विचारेंच्या बाबतीत अशी होती, की राजन विचारे हा खूप संघटनेचा माणूस नव्हता. म्हणजे दिघे साहेबांचा निकटवर्ती आहे 100%. पण जेवढं शिंदेंनी संघटनेत काम केलंय ना, तेवढं राजन विचारेंनी केलेलं नाही हे आपल्याला मान्य करावं लागेल. तर त्यामुळे ठाकरेंना मानणारा वर्ग नाहीये ठाण्यात असं म्हणणार नाही मी. ठाकरे कुटुंबियाला मानणारा वर्ग ठाण्यात नव्हे तर कल्याण डोंबिवलीत पण आहे. पण संघटना कुठे आहे? त्या वर्गाला, संघटनेला मोबिलाईज करणारा नेता कुठे आहे? अडचण ती आहे. अच्छा, हे नीती निर्माण करावे लागतात. खाली ताकद द्यावी लागते. त्यासाठी आपल्याला शहरामध्ये वारंवार यावं लागेल. ठाकरे स्वतः उद्धव ठाकरे ठाणे शहरामध्ये हे थोडंसं टीकात्मक सूर होईल, पण जी वस्तुस्थिती आहे ना, ठाणे, डोंबिवलीत उद्धव ठाकरे किती वेळा आलेत या फुटीनंतर. या अगदी हाताच्या मी तुम्हाला सांगू लोकसभेची निवडणुकीपूर्वीचा काळ मला आठवतो. उद्धव ठाकरेंनी कल्याण लोकसभेचा दौरा केला. तुमचा विश्वास बसणार नाही एवढा त्यांना प्रतिसाद मिळाला. शिंदेकडून काही बोललं गेलं की प्रतिसाद मिळाला नाही वगैरे. कमालीचा प्रतिसाद मिळाला. याचा अर्थ काय आहे की त्यांच्यासोबत लोकं होती, किंबहुना असतीलही. पण तुम्हाला त्यासाठी सतत धडका द्याव्या लागतील ना. अच्छा, तुम्हाला नाही देता आल्या, आदित्यला पाठवा. आदित्य ठाकरे एकदा ठाण्यात आले. त्यांनी वाघळे इस्टेटच्या आसपास एक सभा घेतली आणि ते असं म्हणाले की शिंदेच्या मतदारसंघात मी लढणार आव्हान दिलं होतं, मी लढणार. ते लढले नाहीत. अच्छा, का लढले नाहीत त्याचं कारण तुम्ही सांगितलं नाहीत. अच्छा, तिकडे तुमचा माणूस उभा होता केदार दिघे, त्याच्या प्रचारालाही तुम्ही फार फरकला नाहीत. कारण तुम्ही वरळीमध्ये अडकून पडला होता. अशाने संघटना कशी उभी राहणार मला सांगा. अशाने संघटना उभी राहत नाही, मेहनत करावी. अच्छा, एक गोष्ट आपल्याला समजून घ्यावं लागेल. 2014, 15, 16 या सगळ्या कालावधीनंतर ना, राजकारण हा जवळपास फुल टाईम बिझनेस झालेला आहे. म्हणजे म्हणजे तुम्हाला सतत लोकांमध्ये राहावं लागणार. बिहारची निवडणूक संपते आणि भाजपा बंगालचा बिगुल वाजवतो. लक्षात घ्या. किंवा आपण यापूर्वीचा पण पाहिलेला आहे. त्यामुळे तुम्ही फक्त निवडणुकांच्या काळांमध्ये तुम्ही सक्रिय राहून नाही चालणार. शिंदे इकडे उजवे ठरतात ना. कारण शिंदेंनी भाजपचं ते प्रारूप तसं घेतलंय. सतत काम करत राहायचं, सतत लोकांमध्ये जायचं. कधी-कधी असा प्रश्न पडतो, का करतायत एवढे दौरे हे? काय मिळणार आहे यातून? पण सतत लोकांमध्ये राहायचं, मध्येच कुठेतरी गाडी थांबवायची, कोणाला तरी भेटायचं, मध्ये सोशल मीडियावर व्हायरल करायचं वगैरे, वगैरे. हे जे टॅक्टिक्स आहेत ना, हे टॅक्टिक्स आहेत ना शेवटी. तर ते शिंदेंना अचूक जमलेले दिसतात.
त्यामुळे शिंदे कमालीचे उजवे ठरतायत ठाकरेंच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये कारण म्हणतोय. बरोबर उलट आहे ठाकरेंचं. तुम्ही जे म्हणता की पहाटे 4 पर्यंत 5 पर्यंत जागणं आणि ठाकरे उद्धव मी ठाकरे राज मी एक ठाकरेंची सांगू का म्हणजे मी काय म्हणतो मी या नव्या राजकारणाचा खूप बारकाईने अभ्यास करायचा प्रयत्न करतो. मेहनतीशिवाय पर्याय. तुम्हाला लेग वर्क शिवाय पर्याय नाही. तुम्हाला सतत लेग वर्क करत राहावं लागेल. तुम्हाला सतत लोकांमध्ये राहावं लागेल. लोकं तुम्हाला स्वीकारोत अथवा न स्वीकारोत, पण तुम्हाला कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी तुम्हाला त्यांच्यात राहावं लागेल. तुम्ही असं म्हणाल, की एका ठिकाणी बसून मी राजकारण करणार, ते असं होणार नाही. ही मंडळी तो आता म्हणजे तुम्ही तुम्ही मला दुसरा प्रश्न विचारला, भाजपचा नेता असा कुठे दिसतो रात्रंदिवस? पण भाजपच्या मागे एक टीम आहे ना संघासारखी. संघ आहे ना केडर. संघ गल्लीबोळात आहे ना. संघ लोकांमध्ये आहे ना. संघ वेगवेगळ्या काय म्हणतात वेगवेगळ्या माध्यमातून, प्रारूपामधून काम करतोय ना. शिंदेकडे ते तसं प्रारूप नाहीये. तर शिंदे स्वतः आहेत. स्वतः आहेत. शिंदेची माणसं स्वतः पण आहेत. शिंदे माझ्या पाठीमागं हे RSS वगैरे आहे हे पण चतुराने सांगत असतात. कल्याण डोंबिवली किंवा असेल का ठाणे म्हणजे त्यांना ते आहे. पण मला तेच म्हणायचं की मग ठाकरेंचा जो फोकस दिसतोय सध्या, तो परत एकदा मराठी माणूस, त्याची गळचेपी, अस्मिता बघा आता ते जे IIT बॉम्बेवरनं पण ट्विट जे आलेलं आहे, त्याच्यामध्ये पण MMR मधल्या लोकांनी पण हे समजून घ्या, असं वगैरे म्हणत चुचकारणं. म्हणजे केवळ एक मराठी माणूस आणि हा सगळा मुंबईतनं जो हद्दपार झालेला आहे, तो आता MMR मध्ये पण आलेला आहे ना बऱ्यापैकी. अंबरनाथ असेल किंवा बदलापूर म्हणतातच की हा सगळा मराठी माणूस कुठे गेला. पण इकडं बाकीचं मायग्रेशन पण झालेलं आहे. झालं ना. तोच मोठ्या मुद्दा आहे प्रमाणात. ना. हां, तोच मुद्दा आहे ना. हां. तर मला त्या ज्या अस्मिता आहेत, या लोकांच्या त्या कुठं आहेत या भाषिक आणि या कुठं अस्मिता आहेत? 100% त्या सगळ्या पोटाशी आणि रोजगाराशी जोडलेल्या आहेत. 100% लक्षात घ्या. भाजपा 2014-15 पासून या संपूर्ण भागामध्ये लक्ष केंद्रित करतं ना, त्याचं कारण ह्या भागाची वीण त्यांना लक्षात आलेली आहे. भाजपच्या लक्षात आलेलं आहे, की केवळ भावनिक मतदार इथे नाही राहिला आता. असेलही तो कदाचित, पण तो एवढा नाही राहिला, की तो डिसायडिंग असेल. नागरीकरण होतं, त्यात मराठी माणूसही शिफ्ट होतो. मुंबईतला, इथला, अवतीभोवतीतला, परप्रांतीय माणूसही इथे शिफ्ट होतो. आता घोडबंदर पट्टा, समजा ठाण्याचा एक भाग आहे, माझीवडापासून गायमुखपर्यंत. घोडबंदर आपण त्याला म्हणतो, जो पुढे मुंबई अहमदाबाद मार्गाला टच होतो. तर तिथे ज्या मोठ्या-मोठ्या इमारती उभ्या राहतात, तिकडे काय मराठी माणसांच्या वसाहती उभ्या राहतात का? नाही ना. मराठीसोबत मोठ्या प्रमाणावर अमराठी, उच्चवर्गीय मराठी, उच्चवर्गीय म्हणण्यापेक्षा उच्च इन्कम ग्रुप असलेला हायर मिडल क्लास आपण ज्याला म्हणतो, तो अमराठी, मराठी, IT सर्कलची जी मुलं आहेत साधारणपणे अशा स्वरूपाची कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारी जी लोकं आहेत आणि सर्वात महत्त्वाचं हा भाजपा करेक्ट. प्रेमी जो मतदार आहे. हो. अलीकडच्या काळात तो आपल्याला जागोजागी दिसतो. तो साधारण या सगळ्या भागांमध्ये कल्याण डोंबिवलीतही कल्याण डोंबिवलीच्या अवतीभोवती जी सगळी नागरी विशेष संकुलं उभी राहत आहेत, मोठे-मोठे टाउनशिप्स आपण ज्याला म्हणतो, लोडाची असेल, रिजन्सीची असेल, इतर बिल्डरांची असेल. या ठिकाणी येणारी पल्लावासारखी मोठी टाउनशिप आहे. फक्त मराठी माणूस येत नाहीये ना. त्यामुळे ठाण्याचाच नव्हे, तर कल्याण डोंबिवलीसारख्या एरवी मराठमोळा वाटणाऱ्या शहराचा आपण तोंडवळा बदलतोय. लक्षात घ्या आणि हा सगळा जो तोंडवळा आहे ना, तो भाजपासाठी पोषक आहे, असं त्यांच्या नेत्यांनी व्यवस्थित हेरलेलं आहे. तो कॉस्मोपॉलिटन होतोय. आहे ना. नवी मुंबई दोन्ही बाजूनी आज लक्षात घ्या ना, नवी मुंबईच्या बेलापूर मतदारसंघ आहे. तिथे 3 वेळा मंदा मात्रे या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या. गणेश नाईक अतिशय ताकदीचे नेते. ते राष्ट्रवादीकडून मंदा मात्रेंच्या विरोधात लढले आणि पडले. त्यात मंदा मात्रेंचा स्वतःचा वलय किती होतं हा एक संशोधनाचा भाग आहे. पण त्यात भाजपाचा जो मतदार आहे, भाजपाचा हा जो बदललेला मतदार आहे, तर त्याचा वाटा मोठा होता ना, कारण बेलापूर मतदारसंघ हा कमालीचा कॉस्मोपॉलिटन झालेला आहे. अमराठी मतदार झालेला. मराठी टक्का नाही असं नाही. आजही मराठी टक्का मोठा आहे. पण एक गठ्ठा कॉस्मोपॉलिटन जो गुजराती असेल, मारवाडी असेल, जैन असेल, उत्तर पट्ट्यातला मोठा मतदार असेल, अगदी दक्षिण भारतातलाही असेल, पण तो थोडासा उच्चभ्रू प्रकारचा मतदार हा भाजपच्या मागे उभा राहताना दिसतोय ना. त्यामुळे नवी मुंबईत गणेश नाईकांना जावं लागलं ना भाजपामध्ये. हो. माझ्या माहितीप्रमाणे शरद पवारांना सोडावं असं गणेश नाईकांच्या मनातही नव्हतं. पण 2 मुलांनी संदीप आणि संजीवनी त्यांना कन्व्हिन्स केलं, की आपल्याला पुढचं राजकारण जर करायचं तर जावं लागेल. गणेश नाईक हे अशा पठडीतले नेते नाहीयेत, की काय म्हणतात लोलक एका बाजूला झुकला की तिकडे जाऊन बसा. असे नाहीत, 100% नाहीत. पण गणेश नाईकांना भाजपमध्ये जावं लागलं ना. कुठलीही ईडी किंवा CBIची नोटीस येण्यापूर्वी गेले ते. लक्षात आलं का? त्याचं कारण असं होतं, की त्यांनाही लक्षात आलं, की हा हा सगळा मतदार हा आपल्या मतदारसंघातला तोंडवळा बदलतोय मोठ्या प्रमाणावर.
त्यामुळे त्यांना ते जावं लागलेलं आहे. भाजपाने हे सगळं हेरलेलं आहे. या 18 जागा, पालघरच्या 6 विधानसभेच्या जागा. आता तुम्ही मला सांगा, वसई, विरार, नालासोपारा हे एकेकाळी हितेंद्र ठाकूर म्हणजे बावी या नावाचा जो बहुजन विकास आघाडी नावाचा पक्ष आहे, हितेंद्र ठाकूरांचा बालेकिल्ला होता की. हो. नालासोपारात त्यांच्या मुलाला पराभव स्वीकारावा लागला. त्याचं कारण असं आहे की नालासोपारात गेल्या काही वर्षांमध्ये 50% उत्तर भारतीयांची मतदारसंख्या आहे. मी हे तुम्हाला हवेत सांगत नाहीये, तुम्ही तपासून पहा. नालासोपारामध्ये योगी आदित्यनाथची सभा होते. अगदी महापालिका निवडणुकीतही. लक्षात घ्या. त्यामुळे या सगळ्या भागांचा बदलणारा जो चेहरा आहे, तो भाजपाने हेरलेला आहे. जिकडे जमीन सुपीक नाही, तिकडे भाजपा खणतं. जिकडे सुपीक आहे, तिकडे ती संधी सोडणार? कसं शक्य आहे? त्यामुळे मला असं वाटतं ठाकरेंचं काय होईल ते आपण पाहूच, पण शिंदेंसाठी ह्या कठीण काळ अवघड आहे. आहे. कारण प्रताप सरनाईकांसारखा माणूस हा. म्हणजे तुमचं ऐकलं मी की तिथं त्यांना पण झगडावं लागलं होतं. प्रताप पांड्यासारख्या तुम्हाला सांगतो उमेदवाराची 6,000 आणि ती जनतेने निवडून आणली. 2014 साली जी निवडणूक झाली, जेव्हा पहिल्यांदा भाजपाने शिवसेनेला अवेरून निवडणूक लढवायचा निर्णय घेतला, तेव्हा ओवळा माजिवडा नावाचा जो मतदारसंघ आहे, तो समतानगर म्हणजे ठाण्याला जो कॅडबरी जंक्शन आपण म्हणतो किंवा आता रेमंडच्या मोठ्या वसाहती उभ्या राहत आहेत, तो मराठी बहुल वस्ती आहे सगळा. आणि नंतर तो घोडबंदर पासून असा कोपऱ्यापासून तो मीरा भाईंदरला जातो, घोडबंदर मार्गावरून. पूर्ण नवीन वसाहती तिकडे उभ्या राहत आहेत वगैरे. अहो, शेवटच्या 2 राऊंडपर्यंत प्रताप सरनाईक पडतायत की काय असं चित्र होतं. आणि कोण पांडे नावाचा एक माजी नगरसेवक उभा होता. हो. ओळखत नव्हतं कोण. असं म्हणतात संदीप लेले जर भाजपाचे तेव्हाचे शहराध्यक्ष उभे राहिले असते तर प्रताप सरनाईक पडले असते त्या मतदारसंघात. म्हणजे किमान काही मराठी मतदारांनी हा पांडे म्हणून त्यांना मतदान केलेलं दिसतंय. त्या 8,000 अवघ्या 8,000 मतांनी प्रताप सरनाईक निवडून आले. प्रताप सरनाईकांना हे माहीत होतं की आपलाच मतदारसंघ बदललेला आहे, चेहरा बदललेला आहे, भाजपाच्या सलगीनी राहावं. मी आता असं विश्लेषण होतं ना की भाजपाची सलगी ठेवून असणारे शिंदेच्या नेत्यांमध्ये प्रताप सरनाईकांचं नाव, कारण त्यांना माहिती आहे. म्हणून तर त्यांनी पत्र लिहिलं उद्धव ठाकरे एक्झॅक्टली ते म्हणाले ना की ते ईडी बीडीचं बालंट वगैरे आहेच, पण त्याच्यासोबत मतदारसंघच बदललाय माझा. कळलं ना, मी जर युतीमध्ये लढलो नाही तर पडेन, याची कल्पना अनेक शिंदेसोबत असलेल्या नेत्यांना आलेली आहे. लक्षात घ्या. आता राज ठाकरेंसारखा जो नेता आहे तो त्याला हे माहीत नसेल, म्हणजे ज्यांनी ठाण्यातून सगळं सुरू केलं, जे आपण रेल्वेची भरती बघितली किंवा जी घटना आपण म्हणतो की परप्रांतांच्या विरोधामध्ये झाली किंवा त्यांनी पण खटले सगळे अंगावर घेतले, त्यांचं हे फक्त नरेटिव्ह जे आहे की हे सगळं गुजरातच्या दावणीला बांधतायत. कारण तुम्ही ज्याचा उल्लेख केला की पालघर जिकडे हे सगळं येतंय, ऑफशोअर विमानतळ येतंय, बुलेट ट्रेन जी आहे जी तिथूनच जाते आहे, तर हे सगळं गुजरात आहे. म्हणजे हळूहळू ते गुजरातला जोडलं जाणार असं जे टीकात्मक म्हणतायत ते कदाचित ते बरोबर असेल. म्हणजे राज ठाकरेंचं आपण काय म्हणूयात नरेटिव्ह किंवा परसेप्शनच्या दृष्टीने ते म्हणत असतील की बघा हे सगळं का होतंय किंवा हे भाजपला सगळं का पाहिजे, पण प्रत्यक्षात काय आहे त्यांच्या ते हातामध्ये? राज ठाकरे ना खूप मला मी विरोधकांचा प्रचार पाहताना ना, मला असं वाटतं आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची गाडी अजूनही अदानी आणि मुंबईच्या पलीकडे सरकली नाहीये. पण मला असं वाटतं राज ठाकरेंचा जो प्रचार तुम्ही जो मुद्दा म्हणताय ना, त्यांनी ते व्यवस्थित हेरलंय. काय भाजपच्या प्रचाराची दिशा काय आहे सध्या? तर MMR पट्ट्याचा मुंबईसह होणारा विकास. Correct. बरोबर आहे. बरोबर. तिथे मोठे मोठे प्रकल्प आम्ही आणतोय. नवीन विमानतळ तर तुम्ही सुरू केलेलं आहे, वाढवण आहे वगैरे. आपण सगळ्यांनी मगाशी जे उल्लेख केले, त्या सगळ्या प्रकल्पांचं काय म्हणतात त्याला, त्या सगळ्या प्रकल्पांची एका प्रकारचं क्रेडिट भाजपाने स्वतःकडे घेतलेलं आहे आणि हे मान्यही करावं लागेल की 2014 नंतर हे सगळे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. राज ठाकरेंनी ना नेमकं हे नॅरेटिव्ह तोडण्याचा प्रयत्न केला. लक्षात घ्या. किमान त्यांच्या लक्षात तरी आलेलं आहे राज ठाकरेंना की हे नॅरेटिव्ह तोडावं लागेल. विकासाचा नॅरेटिव्ह. मग विकासाचा नॅरेटिव्ह तुम्ही तोडणार कसं? तर मग त्यांनी तो गुजरातचा संदर्भ जोडलेला दिसतोय. लक्षात घ्या. की हे गुजरातच्या दावणीला बांधण्यासाठी का वाढवण उभं राहत आहे? हां. ते गुजरातच्या जवळ उभं राहत आहे ना. बरोबर. चौथी मुंबई गुजरातच्या जवळ का हवी तुम्हाला? लक्षात घ्या. एअरपोर्ट तिकडेच का हवा? बुलेट ट्रेन याच मार्गाने का जाते? त्या नवी मुंबई विमानतळ आणि परत गुजरातचा जवळचा संबंध आहेच की. त्यामुळे मुंबई जोडू पाहतायत गुजरातशी. हे जे नॅरेटिव्ह राज ठाकरे जे तयार करतायत ते या विकास प्रकल्पांची जी काय आखणी भाजपा आणि शिंदेंनी केली ना, ती नेमकी मोडण्यासाठी मला असं वाटतं की हे चतुर राजकारणाचं लक्षण आहे. लक्षात घ्या. हे नॅरेटिव्ह जर तुम्हाला MMR पट्ट्यातलं भाजपाचं विकासाचं मॉडेल जर मोडून काढायचं आहे ना, तर तुम्हाला त्या पलीकडे जाऊन काहीतरी प्रचार करावा लागेल. आणि तो राज ठाकरेंनी ती नेमकी नाडी ओळखलेली आहे.
त्यात त्यांना किती यश मिळेल हे आपल्याला पुढे कळेल. पण एक मोठा वर्ग असा आहे ना, ते मान्यही करतोय, की तुम्ही हे खूप गुजरातच्या जवळ येत आहेत. बरोबर आहे. पुन्हा आपलं जे महाराष्ट्राचं आंदोलन झालं, महाराष्ट्र निर्मितीचं, त्याचे संदर्भ राज जोडताना दिसतात. परवा राज असं म्हणाले, की ही तुमची शेवटची संधी आहे, मुंबई शेवटची जाईल लढत. हातातून वगैरे, एक्झॅक्टली. वगैरे, हो. वगैरे. आणि म्हणून भाजपा काउंटर करताय ना, की मुंबई घालवली मराठी माणसाच्या हातून तुम्हीच, वगैरे, वगैरे, वगैरे. पण मला असं वाटतं, की हा ही खूप चतुर खेळी आहे राज ठाकरेंची, की विकासाचं मॉडेल मोडून काढण्यासाठी ते गुजरात आणि मुंबईचा संबंध जोडतायत. मला असं वाटतं हुशार राजकारणाचं जे लक्षण आहे. बरोबर. म्हणजे भाजपचं जे हिंदुत्व आणि विकासाचं जे मॉडेल आहे ते ते कसं म्हणजे दुटप्पी आहे किंवा ते विकास कोणाचा होतो तर सर्वसामान्य मुंबईकरांचा वगैरे होत आहे, उद्योगपतींचा होतो ठराविक. पण मला तेच म्हणायचं आहे की केडर नसताना, खाली संघटना नसताना केवळ नरेटिव्हच्या पातळीवरती मांडणं पुरेसं कसं ठरेल? नाही, मुंबईत असं आपल्याला थेट अजून नाही म्हणता नाही, मुंबई म्हणते मी. आपण MMR चं म्हणताय. इकडचं म्हणतोय कारण म्हणजे ठाणे MMR आणि तेच की तिथल्या जो मराठी माणूस आहे, समजा आपण म्हणूयात की तिथं मराठी माणूस जो हद्दपार झालेला आहे, तो कोणी हद्दपार केला वगैरे आरोप प्रत्यारोप आहेत, तो जर इकडं आलेला असेल तर त्याला तरी ती मराठी अस्मिता किंवा हे नरेटिव्ह जे आहे ते पचनी पडणार आहे ते का? लढाई का- लढाई कसं आहे? लढाई कठीण आहे. 100% कठीण आहे. खूपच आव्हानात्मक आहे. पण एक गोष्ट आपल्याला नाकारता येत नाही, तर ठाणे शहरसारखा विधानसभा मतदारसंघ आहे. तिथे राजन विचारेंना काहीतरी 67-68 हजार मतं झाली होती. इथे जे अविनाश जाधव मनसेचे नेते आहेत, त्यांना 43,000 मतं. किंवा राजू पाटील हां, आपण समजा या एका मतदारसंघाचा विचार करू, 43,000 मतं झाली. म्हणजे नाही म्हटलं तर 1,05,000 मतं पडली होती ना त्यांना त्या मतदारसंघात. अ, हा भाग वेगळा की 1,20,000 मतं संजय केळकरांना मिळाली. या दोघांपेक्षाही ती बेरीज जास्त होते. पण एवढे मतदार 1,05,000 वगैरे सारखे एका मतदारसंघाची दोघांची ताकद असू शकते ना. अगदीच नाहीये अशातला भाग नाही. त्यामुळे जर ते खूप व्यवस्थित मोबिलाईज करता आलं आणि ठाण्यामधला एक ना एक जमेची बाजू ठाकरे बंधूंची अशी आहे, की त्यांच्याकडे अविनाश जाधवांसारखा नेता आहे. जो जो अंगावर घेतोय सगळ्यांना, जो लढतोय, जो नॅरेटिव्ह बिल्ड करतोय. तर लक्षात घ्या, उद्धव ठाकरेंची इकडे थोडी कमकुवत बाजू आहे. त्यांच्याकडे तो नेता नाहीये. राजन विचारे यांनी खासदारकी भूषवलाय, पण नॅरेटिव्ह तयार करण्यात ना, ते दिघे साहेबांच्या पलीकडे जात नाहीयेत. म्हणजे दिघे साहेबांचा वारसदार कोण? या एका नॅरेटिव्हच्या पलीकडे ते जात नाहीयेत. आता ते हे नॅरेटिव्ह संपलं की. बरोबर. कळलं ना? जेव्हा 57 आमदार शिंदेचे निवडून आले ना, तेव्हा दिघे साहेबांचा वारसदार कोण हे नॅरेटिव्ह संपलेलं आहे. नव्या पिढीला माहित असेल हां, एक्झॅक्टली. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं ती वातावरण निर्मिती करण्याचं काम अविनाश जाधव व्यवस्थित करतायत. त्यात त्यांना यश किती मिळेल हे मला माहीत नाही. आपण म्हणजे ते कठीण आहे, म्हणजे खूप आव्हानच आहे. म्हणजे काय म्हणतात 133 जागांपैकी अगदी 30-40 जागांवर जरी ही सगळी मंडळी पोहोचू शकली, तरी ते त्यांचं माझ्या दृष्टीने खूप मोठं यश असेल. पण अजून एक ठाण्यामध्ये म्हणजे ठाणे महापालिका हद्दीत अजून एक एक वेगळा प्रयोग होतोय. तो म्हणजे जितेंद्र आव्हाडांसारखा नेता या सगळ्यांबरोबर आहे. आणि ज्याची कळवा-मुंबऱ्या पट्ट्यात पकड आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रात एक नॅरेटिव्ह असं केलं जातं, की जितेंद्र आव्हाड म्हणजे मुंब्रा. हो, मुंब्रा. पण मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो, म्हणजे मी ती 2009 पासूनच्या निवडणुका कव्हर करतोय. 2009 पासून ते आत्तापर्यंत एकाही निवडणुकीत जितेंद्र आव्हाड हिंदू बहुल कळव्यामध्ये कधीच मागे पडले नाहीत. किंबहुना हिंदू बहुल मधून त्यांना भरभरून मतदान झालेलं आहे. हा भाग वेगळा आहे, की मुंब्र्यातूनही झालेला आहे. म्हणजे लीड मिळालेला आहे. 100% आणि तो घसघशीत लीड मिळालेला आहे. म्हणजे 30-30, 40-40 हजार मतांचा लीड त्यांना हिंदू बहुल कळव्यातून मिळतो. त्यामुळे ते फक्त मुंबऱ्याच्या मतांवर निवडून येतात, हे चुकीचं नॅरेटिव्ह आहे. आता हा भाग वेगळा, ते स्वतःच ते मोडू पाहत नाहीत. हा भाग वेगळा आहे. पण हे चुकीचं नॅरेटिव्ह आहे. त्यामुळे त्यांची तिथे कळव्यामध्ये त्यांची ताकद आहे. ती ताकद भेदण्याचा प्रयत्न शिंदे गटाने केला. त्यांनी बरेचसे आव्हाडांचे नगरसेवक आता स्वतःच्या पक्षात आणलेले आहेत. त्यातही भाजप आणि शिंदेमध्ये संघर्ष झाला. ते नगरसेवक भाजपला आपल्याकडे हवे होते. त्यांनी गळ टाकून ठेवला होता. श्रीकांतचा मतदारसंघ तो येतो. श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ तो येतो. श्रीकांतनी ते भाजपला गळाला लागण्यापूर्वीच आपल्याकडे खेचून घेतले. त्यामुळे आम्हाला आमच्या काय म्हणतात तोंडातून घास तुम्ही हिरावून घेतल्यासारखी स्थिती तिकडेही भाजप आणि शिंदेमध्ये झालेलीच आहे. पण अजूनही कळव्यात आणि मुंब्र्यात आणि त्या सगळ्या परिसरामध्ये जितेंद्र आव्हाडांना एकदम लेफ्ट आउट नाही करून नाही चालणार. करू शकत. बरोबर. कारण एक गोष्ट मान्य करावी लागेल, की ती व्यक्ती नगरसेवकासारखं काम करते. आजही त्यांचा फोन सर्वसामान्यांसाठी सुरू असतो. अगदी गटाराच्या कामापासून मैदानाच्या कामापर्यंत आणि वेगवेगळ्या धोरणांसाठीही त्यांना फोन येतात. आणि तो माणूस तो फोन रिसीव्ह करतो. हे आव्हाडांचं एक वैशिष्ट्य आहे. आव्हाडांनी ती आखणी तिकडे केलेली आहे. त्यामुळे आव्हाड, अविनाश जाधव
आणि राजन विचारे आणि शिवसेना प्रमुख किंवा ठाकरे कुटुंबाला मानणारा मतदार, हे जर कॉम्बिनेशन ते व्यवस्थित हँडल करू शकले, तर काही ठीक सन्मानजनक जागा त्यांना मिळू शकतात असं मला आणि वाटतं. त्याला राज ठाकरेंचे नरेटिव्ह आहे. या सगळ्या चर्चेच्या समारोपाकडे येताना आता हे सगळं आपण MMRचा विचार केला तुम्ही. ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली वगैरे सगळं सांगितलं. थोडंसं ग्रामीण भागामध्ये नेमकं हे कसं सुरू आहे? दोन्ही म्हणजे, की ग्रामीण भागामध्ये काही वेगळी परिस्थिती आहे का अशीच थोडी बहुत परिस्थिती आहे? नाही हे जे शहरांचं किंवा म्हणजे आता महापालिका आणि जिल्हा परिषद एकाच वेळी होतील किंवा आपण ते पाहू. पण मला असं वाटतं ती एक मोठं बॅटलफील्ड असेल या 2 पक्षांमध्ये. 2 पक्ष म्हणजे कुठल्या पक्षामध्ये शिंदे आणि भाजपामध्ये. अ, 1-2 गोष्टी लक्षात घ्या. जे आनंद दिघांना त्यांच्या हयातीत 2 गोष्टी ज्या जमल्या नाहीत ना, त्या शिंदेंनी करून दाखवल्या होत्या. आणि ते म्हणजे ठाणे महापालिकेत एकहाती शिवसेनेची सत्ता ही शिंदेंनी पहिल्यांदा आणली. हां, जी गेल्या वेळी आणली. आणि जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकहाती सत्ता शिवसेनेची ही शिंदेंनी आणली. त्यांच्या नेतृत्वाखाली ती आली होती. त्यामुळे तो सगळा जो पट्टा आहे, ग्रामीण पट्टा आहे, तिकडे शिवसेनेची आनंद दिघे, शिंदे या दोघांनी जी घट्ट वीण हे केलेली आहे. तर तिथे आहेच. पण याच काळात ना, या दरम्यानच्या काळात ना, भाजपही तिकडे वाढतोय. हं. मधल्या काळात या सगळ्या पट्ट्यात शरद पवारांचा म्हणजे जो एकत्रित राष्ट्रवादीचा पक्ष होता, तो 2000 ते 2014 काळात त्या भागात वाढलेला दिसतोय. आणि भाजपाचं जे काही एकूण धोरण आहे, जे राष्ट्रवादीचे, जे कामाचे ते आपल्या पक्षात घ्यायचे. मग जसे किसन कथोरे, कपिल पाटील असतील, हे सगळे नेते त्यांनी आयात केले. लक्षात घ्या. आणि आता हे सगळे आयात झालेले नेते एवढे भाजपामय झालेत ना, म्हणजे भाजपामध्ये आयात झालेल्या नेत्यांचं एक वैशिष्ट्य आता नवी 2 त्यांच्यात पण 2 प्रारूप आहेत. एक 14 साली आयात झालेले आणि नंतरच्या काळात झालेले. तर तसे आयात झालेल्यांमध्ये कथोरे आणि पाटील हे आता सीनियर आयात नेते आहेत आणि त्यामुळे ते पण भाजपामय झालेले आहेत. देवेंद्र फडणवीसांचा त्यांच्यावर विश्वास आहे. ते कमालीचे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय हे 2 नेते आहेत. तर त्यामुळे या 2 नेत्यांनी या पट्ट्यामध्ये स्वतःचा जम बसवलाय. जो मुरबाडचा हो. पट्टा आहे तो कथोरेंनी जमवलेला आहे. कपिल पाटलांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. पण मला तो असा वाटतो तो भाजपापेक्षा कपिल पाटलांचा पराभव होता. कारण 2 टर्म खासदारकी आणि त्यातला काही काळ मंत्रिपद जे त्यांच्याकडे होतं, त्यांनी जेवढा मतदारसंघात संपर्क ठेवायला हवा होता तेवढा ठेवला नाही. आपल्याच नेत्यांसोबत झुंजण्याची एक खोड त्यांना आहे असं म्हणूया. त्यामुळे कथोरेंशी ते काही जुळवून घेत नाहीत. त्यामुळे अ, अ, आगरी जो मतदार आहे त्या सगळ्या भागातला तो बाळामामांसोबत उभा राहिलेला आपण पाहिला आणि त्याचबरोबर तिकडे एक निलेश सांबरे नावाचे एक नेते हो, उभे हो, राहिले हो. अपक्ष. ते कुणबी समाजाचे होते. हा सगळा मतदारसंघ कुणबी समाजाचा आहे. तो कुणबी समाज मोठ्या प्रमाणावर त्यांच्यासोबत गेला. 2 लाख मतं त्यांना मिळाली आणि कथोरेंनी पण मदत करताना हात राखून मदत केली कपिल पाटलांना. त्यामुळे कपिल पाटलांच्या पराभवामागे खूप कारणं असली तरी मला असं वाटतं जिल्हा परिषदेत आणि त्या भागातल्या नगरपालिकांमध्ये भाजपा या दोघांनाही मोबिलाईज करेल, असं सध्या तरी दिसतंय. राहिला प्रश्न भिवंडीचा, तो मुस्लिम बहुल दोन्ही मतदारसंघ बऱ्यापैकी असले तरी तिकडे भाजपचा आमदार निवडून येतो. कारण कारण भि 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 महेश चौगुले जे भिवंडी पश्चिमेतून निवडून येतात, तिथे भरपूर मुस्लिम उमेदवार उभे राहतात एकमेकांच्या विरोधात. आणि त्या मारामारीमध्ये चौगुलेंचा कारण लोकसभा निवडणुकीत त्या दोन्ही मतदारसंघामध्ये बाळामामाला प्रचंड मताधिक्य होतं. पण विधानसभा निवडणुकीत ते जमलं नाही आणि ते जे निवडणुकीसाठी जर मॅनेजमेंट करावं लागतं ना, व्यूहरचना करावी लागते, त्यात काँग्रेस कमी पडते त्या भागामध्ये. हं. या मुसलमान नेत्यांना सपाशी जुळवून घेणं, मुसलमान नेत्यांना रोखणं, तिकडे एखादा चांगला मुसलमान उमेदवार उभा करणं. दयानंद चोरगेसारखा तिथे उमेदवार उभा केला, तो त्याचा पराभव झाला त्याचा. त्यामुळे मला असं वाटतं ग्रामीण भिवंडी हा जो सगळा टापू आहे, तिथे पण भाजप आणि शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना यातच पुढचा काय संघर्ष झालेला दिसेल. कारण एक गोष्ट ना आपल्याला तुम्ही जसं म्हणाल विचाराल मला, की सगळीकडे या 2 हो. पक्षाचा संघर्ष आहे. कारण हे 2च मोठे पक्ष आता दिसतायत. हं. आ, विधानसभा निवडणुकीत पाहिल्यात 18 जागांपैकी तर 2-3 जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला गेला. एक समजा जितेंद्र आव्हाड असतील तिकडे सपाचे शेख निवडून आले. या पलीकडच्या काही फार जागा गेले. अजित पवारांचा एक उमेदवार शहापूरमध्ये दौलतदार निवडून आले. उरलेल्या सगळ्या 15च्या 15 जागा या 2 पक्षांमधल्या आहेत. त्यामुळे त्यांचे स्थानिक नेते, स्थानिक कार्यकर्ते यांच्यात संघर्ष होणं हे स्वाभाविक आहे. एवढ्या वर्षानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे ज्याची त्याची इच्छा आहे लढायची आणि त्यामुळे एकमेकांना जागा सहज सहजासहजी सोडल्या जाणार नाहीत.
त्यामुळे मला असं वाटतं शिंदेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यांमध्ये जे अंगण काही भागात त्यांचं राहिलेलंच नाही, अशा भागामध्ये भाजपा त्यांना त्यांच्याशी संघर्ष करेल. म्हणजे ही सगळी राजकीय स्पेस जी आहे ती या दोघांनीच व्यापल्यामुळं संघर्ष पण त्यांच्यामध्येच अटळ आहे. अटळ आहे तो संघर्ष. पण शिंदे अ, जे नेहमी म्हणतात की बाबा मी लढणारा आहे, रडणारा नाही आहे. तर हे जे आव्हान भाजपने उभं केलेलं आहे, तर तुम्हाला काय दिसतंय की आत्ता मुंबई महापालिकेचा फैसला जेव्हा होईल आणि भाजपला जे उद्धव ठाकरेंना कटसाईज करायचे त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले. तिकडं 2 ठाकरे बंधूंना कटसाईज करून ते ताब्यात घेण्यामध्ये. त्यामुळे भाजपचं पुढचं लक्ष हे अर्थातच शिंदे असतील आणि मग ते आव्हान ते कसं पेलतील? कारण 2015 सालचा मी मगाशी जो उल्लेख केला ना, तो काय मला आठवतो, जे शिंदे मानायला तयार नव्हते, की आपली युती होणार नाही म्हणून. मला असं वाटतं ना, की शिंदेंनी आता जे ते म्हणतात ना, की मी लढणारा नाही, मी लढणारा आहे, मी रडणारा नाहीये. तर त्यांनी आता लढावं. खरं तर त्यांनी परत-परत दिल्ली वाऱ्या करून त्यांच्या केडरमध्ये काय काय खूप ग्रेट मेसेज जातोय अ, असं मला काही दिसत नाहीये आणि दिल्ली वाऱ्या केल्यानंतर स्थानिक भाजपाच्या नेत्यांमध्ये अचानक तुमच्याविषयी सहिष्णुता निर्माण होईल, असंही काही फार म्हणता येणार नाही. आलं का लक्षात? रवींद्र चव्हाण वगैरेंसारखं तुमच्याच लोकांनी एवढं दुखावून ठेवलेलं आहे. तर त्यामुळे अचानक ते तुमच्यासाठी सगळ्या जागा मोकळ्या ठेवतील, या लढा आमच्या जागांवर, असं होणं शक्य नाही. त्यामुळे शिंदेंनी रडणं, लढणं यापेक्षा लढणं, सतत लढणं, जे ते लढत आलेले आहेत इतके वर्ष, हे त्यांनी करायला हवं. पहिली गोष्ट मला असं वाटतं त्यांनी हे मान्य करायला हवं, की आता आपण मुख्यमंत्री नाही. हां. आणि त्यांनी हे पण मान्य करायला हवं, की मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीसांसारखा नेता आहे. ज्याला राजकारणात अ, ज्या गोष्टी कशा पदाचा उपयोग कसा करावा लागतो हं, स्थानिक हं. पातळीवर, याची पूर्ण कल्पना असलेला एक नेता मुख्यमंत्री आहे. तो तुमच्या पक्षाचा नाही आणि आता तुम्ही मुख्यमंत्री नाही. याचं मला असं वाटतं त्यांना भान आलेलंच असेल, पण त्यांनी ते समजून घ्यायला हवं आणि ते त्यांच्या केडरपर्यंत पण त्यांनी आता ते पोहोचवायला हवं, की आपण आता सर्वेसर्वा काही राहिलेलो नाही राज्याचे. तर हे पहिली गोष्ट त्यांनी समजून घ्यायला हवी. दुसरा जो तुमचा शेवटचा प्रश्न होता, तो मला असं वाटतं अधिक महत्त्वाचा आहे, की भाजप शिंदेचं काय करेल? तर मला ही ही हा जो प्रश्न तुम्ही मला विचारलाय ना, हा प्रश्न अधून-मधून शिंदेंनाही कदाचित सतावत असेल, असं मला खात्रीलायक वाटतं. कारण मुंबई जिंकायची आहे भाजपाला आणि मुंबईत त्यांच्यासमोरचं सध्याचं आव्हान आहे ते म्हणजे ठाकरे, उद्धव ठाकरे. ठाकरे बंधूंपेक्षा उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं जे काय सध्याची जी छोटीशी काही हलकीशी दुगदुगी राहिली नाही, ती मुंबई राहिली. बरोबर. मुंबईत जर ठाकरेंचा पराभव त्यांना करता आला, तर मला असं वाटतं ठाकरेंच्या पक्षाला पक्ष वाढीला कमालीच्या मर्यादा येतील आणि किंबहुना वाढीच्या मर्यादा सोडून द्या, त्यांच्या हं. अस्तित्वाचा प्रश्न असं उभा होतं. राहील आणि हे काय तुम्ही सांगायची आवश्यकता नाही. त्यामुळे मुंबईत ठाकरेंना एकदम कट्टू करायचं. त्यात जिकडे-जिकडे शिंदेची मदत घेता येईल तिकडे घ्यायची. कारण जो मराठी बहुल पट्टा आहे साधारणपणे वरळी असेल, शिवडी असेल, जो पूर्व उपनगरांचा पट्टा आहे, कांजूर असेल, भांडूप असेल, तो थोडासा मुलुंडचा भाग असेल, कुर्ल्याचे काही परिसर असेल. या मराठी बहुल पट्ट्यांमध्ये शिंदेची ताकद किंवा शिंदेचा जो दिलेला धनुष्यबाण आहे, त्याचा बऱ्यापैकी वापर करायचा. तिकडे ठाकरेंना कट्टू करायचं आणि एकदा ठाकरे कट्टू झाले, ते होतात की नाही हे काय ठरवेल. पण जर ते तसे झाले, तर मग शिंदेचं काय करायचं हे भाजप पुढे ठरवेल. बरोबर आहे. म्हणजे जे अमित शहांनी आत्ता सांगितलं परत एकदा, की 2029ला शतप्रतिशत भाजप आणि आता भाजपला महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कुबड्यांची गरज नाही आहे. त्यामुळे कुबड्या कोण आहेत आपल्याला माहिती आहे. त्यातली शिंदेची जी कुबडी आहे, तिचा जो फैसला आहे, तो या महापालिका निवडणुकीनंतर कदाचित होईल. महापालिका निवडणुकीला लिटमस टेस्ट किंवा चाचपणी म्हणतात स्वबळाची किंवा याची भाजपला अंदाज येईल आणि त्यानंतर मला वाटतं, की शिंदेंचं काय करायचं याचं उत्तर मिळेल. खूप धन्यवाद. तुम्ही इतक्या तपशीलवार अनेक किस्से सांगत आणि ग्राउंडला जमिनीवरती काय परिस्थिती आहे, एम-एम-आर रिजन जे आहे ते का महत्त्वाचं आहे आर्थिकदृष्ट्या सुद्धा आणि राजकीयदृष्ट्या सुद्धा आणि तिथं जो शिंदेंचा बालेकिल्ला किंवा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून तो आता हळूहळू भाजपचा बालेकिल्ला म्हणजे मूळ तुम्ही खूप छान सांगितलं की भाजपचीच ती जागा होती आणि भाजपला जी सल होती जी बोचत होती आणि कदाचित ते पण त्यांच्या मनामध्ये असणार आणि भाजप जो आहे तो कुणाचाच मित्र नाही किंवा राजकारणामध्ये कोणी कुणाचा मित्र नसतो हे ठीक आहे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण म्हणजे एम-एम-आरमध्ये ते कुठंतरी शिंदेंना
म्हणजे त्यांचं मुख्यमंत्री पद जे आहे ते विसरणं आणि भाजपकडे ते ज्या भाबडेपणाने बघतायत किंवा दिल्ली वाऱ्या करतायत तर ते परवडणार नाही आहे. लढणार आहे तर तुम्ही लढा, रडू नका, हे एकंदरीत म्हणता येईल. बघूयात आपण. पण खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही Thank you. पूर्ण Thank you. तपशीलवार पद्धतीने हे सगळं सांगितलं. प्रेक्षक हो, मुंबईची तर लढाई आहेच, पण MMR रिजन जे आहे त्याच्यामध्ये हे जे सगळं घडतंय, मग ठाणे असेल, नवी मुंबई असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल, पालघर असेल, या सगळ्या भागातली या सगळ्या राजकारणावरची जी मांडणी तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला ती पटली का? तर तुमची काय मतं आहेत ती सुद्धा आम्हाला आवडतील. तुमच्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर नोंदवा आणि अशाच रोचक चर्चांकरता बघत राहा बोलबिडू. धन्यवाद.